देव बरी सास तुमकां सगळ्यांक हांगा हाजीर आसलेल्यांक आनी तुमकां सगळ्यांक येवकार ह्या अवेरनेस प्रोग्रामाक. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू म्हणूंक सोदता मॅथ्यू परेरा. तुमी ताका एंथनी परेरा म्हणटा आसतले थोड्यांक, कित्याक ताका सांगना फुडें तेणें हो प्रोग्राम हांगा अरेंज करपाक. नॉट ओन्ली एंथनी, सॉरी, दॅट्स मारिया परेरा ऑल्सो. ताका सांगल्या उपरांत तेंच्यांनी आमचें इन्विटेशन एक्सेप्ट केलें आनी तुमकां सगळ्यांक मेसेजी पावयल्यो आनी तुमकां सगळ्यांक हांगर एकठांय केले म्हणून तांकांय देव बरें करूं म्हणटा. सेकंडली, तुमी आयज हांगर सगळीं कित्याक येयल्यान वा हांगर तुमी सगळीं कित्याक येयल्यान आयज तुमकां आमचे ब्रोशर मेवले आसतले आनी ते ब्रोशर तुमी वाचल्या उपरांत तुमकां दिसलें आसतलें की वय टीव्ही खातीर आमकांय कितें करूंक जाय म्हणून, वय की ना? आमच्या टीएक हें डिस्ट्रॅक्शन जाता पळय तें तुमी सगळ्यांनी पळयलां आसतलें. सो हें स्टॉप करपाक हो प्रोग्राम हो अवेरनेस प्रोग्राम आमी स्टार्ट केलेलो आसा. गांवांनी आमी भोंवता आतां लोकांक अवेर करपाक आनी आमच्या सगळ्या टीव्हीच्या गांवकारांक एकठांय करपाक. बिकॉज विदाउट द युनिटी ऑफ आवर विलेजर्स वी कॅनॉट डू एनीथींग. नथींग इज इम्पॉसिबल इफ ऑल द विलेजर्स ऑफ थिवीम गेट टुगेदर. रिसंटली आमी थिवीम पंचायतीन गेलेले आनी तेंचे लायसन्साचो बूक आमी चॅक केलेलो. 70+ मेगा प्रोजेक्ट्स आमच्या थिवीन लायसन्स दिलेले आसात ऑलरेडी. हे प्रोजेक्ट्स जरी तर आमकां स्टॉप करपाक जाय जाल्यार आमी ते दोगा मनशांनी वा तिगा मनशांनी तो स्टॉप करपाक जायना. हे प्रोजेक्ट जरी तर आमकां स्टॉप करपाक जाय जाल्यार आमकां सगळ्या टीएच्या विलेजर्सांनी एकठांय जावचें पडटलें. तेन्नाच हे प्रोजेक्ट्स आमी बंद करूंक शकता. फॉर एग्जाम्पल आतां ह्या आमच्या गोंयांत आयज काल रिसंटली कितलेशे प्रोटेस्ट चालू जालेले आसात, इतले प्रोटेस्ट चालूच आसात. आनी हे प्रोटेस्ट फॉर एग्जाम्पल चिंबेलाचो, करमलीचो हो प्रोटेस्ट लोक कित्याक जिखलो? कित्याक थिसर विलेजर्सांचो एकवट आसलो. विलेजर्स सगळे भायर सरले, हे प्रोजेक्ट्सांचे अगेन्स्ट ते उलयले, उबे रावले, गव्हर्मेंटा कडेन झगडले आनी जिखोन दाखयले. That means this proves that if villagers get together, there is nothing that is impossible. आनी हेच करपाक आमकां थियेकारांक एकठांय जावचें पडटलें आमचो गांव वाटोवपाक. जाल्यार इमॅजीन करा, हे 70 प्रोजेक्ट जे आमच्या पंचायतींनी आमचे गव्हर्मेंट आमचे TCP डिपार्टमेंटान इश्यू केलेले आसात, हे 70 प्रोजेक्ट आमच्या गांवांत येत जाल्यार कितें जातलें आमचे थियेचे? आतां जे प्रोजेक्ट ऑलरेडी आसात, बिल्डिंगां येयलेली आसात, तितून लोक रावता, आमकां कितले गार्बेजीचो इश्यूज आसात, त्यात आमचे पंचायतींक इश्यूज आमचे सॉल्व करपाक जायना. आनी हे 70+ प्रोजेक्ट्स आमच्या गांवांत येत जाल्यार आमच्या गांवचें कितें जातलें? आमकां गार्बेजीन रावचें पडटलें, नाल्यार आमकां हांगासान भायर सरोन आनी खंयच्या गांवांत वचून रावचें पडटलें. एक्सेप्ट तुमी एक्सेप्ट करतात हे ना वो ना? हे आमचे स्टॉप जावंक जायो ना. आनी हे स्टॉप जावपाक आमकां सगळ्यांक एकठांय जावचें पडटलें. आतां रिसंटली आमच्या PNOच फर्स्ट टायम एवर गांवूय जो प्रोजेक्ट येता तेजे अगेन्स्ट आमचो गांवचो लोक उठलो. आमी वचोन ह्या कोणेन तुमचे पॉलिटिकल पार्टीन वचोन तांकां सांगूंक ना, अरे बाबा हो प्रोजेक्ट येता तुमी बंद करात. हो गांवांतलो लोक भायर सरलो. तेंच्यांनी रियलायज केलें की हे प्रोजेक्ट जो येता तो आमच्या गांवांक बरो न्हू. तेंच्यांनी स्टेप घेतलो फुडें. तेंच्यांनी RTI घालून डॉक्युमेंट्स काडून चॅक केले हे प्रोजेक्ट आसा पळय तो लिगल आसा ऑर इल्लीगल आसा पळय तो. आनी तेंच्यांनी फायंड आवट केलें की वय हो प्रोजेक्ट इल्लीगल आसा. आनी सपोर्टाक ते आमचेशीन येयले, बाब मनोजाशीन गेले आनी आमी तांकां सपोर्ट केलो. मनोजान तांकां सपोर्ट केलो आनी हो प्रोजेक्ट स्टॉप करपाक आमी पंचायतीन पावले. ह्या प्रोजेक्टा वयर तुमकां आनीक इन्फॉर्मेशन दिवपाक हांव मागतलो आमचो जॉन बरेटो गांवचो, तेणेंनीच लीड घेतली, लुइजा आंटीबारी, हो प्रोजेक्ट स्टॉप करपाक, ह्या प्रोजेक्टाचे अगेन्स्ट उलोवपाक. तेकाच मागतलो आसलो वयर येवन तुमकां त्या प्रोजेक्टा वयर थोडे एक्सप्लेनेशन दिवन तेजे डिटेल्स तो तुमकां दितलो. मिस्टर जॉन बरेटो, प्लीज. Thank you. Good evening, everyone. Thank you all for coming in great numbers. Actually, we have got together here to create an awareness of what destruction is going on in the whole of Thivim village. We just had a meeting on Danwa, and where our
Manoj Bab has created and made the villagers aware what destruction and the 70 projects coming all over the village, what havoc will be created and what will be done. It's all started with Amche Popel Ankanaka. This is, I'm sorry, Amche Popel Amka Zai, we don't want the project. So when Louisa Auntie first started and she approached one or two persons to Baba, come, we'll stop this project. I want some support from some person from the village. Accordingly, there was some hindrance or some way saying, Baba, this is the project which is in a private property. How can we object to it? And how to go about it? Then she approached me and I said, Baba, we cannot go single-handedly and we require some documents, something in black and white. So we cannot go to the panchayat and just get some files. Tomorrow they will make an allegation like they made that we have confiscated or missing. Some files are missing, like how they have recently allegations put in the for Viresh Borkar and the party. So accordingly, first time is done, we got through RTI. We applied through RTI and got the documents which are provided to us by the panchayat. We paid the required fees and got the documents. And when we got the documents, we came to know that in Form 1 and 14, the name of the occupants are Narendra Ram Nambula and NYK Realty. These are the owners, occupants. And the total area is 1500 square meters. So in this, we came to know what is actually coming up there in that small area. It says, there is a permission for construction of residential bungalow, building and swimming pools. It doesn't mention swimming pool, it mentions swimming pools in this small area. So there are 2 swimming pools. And the area which says, and the road widening, it says the road is of 6 meters and it is to be extended to 10 meters. When my friend Giuliano and myself, we physically measured the road width and it is hardly 3 to 3.5 meters. So this statement given in the construction license as well as the technical clearance is totally false. So accordingly, after getting the RTI, we approached our RGP Supremo Manoj Parab, because we will not take up any case without studying the matter, without going through it. So when we went, he studied the matter and he saw that there is violation of all the rules, all the acts, even the TCP Act has been violated. In this, it is clearly mentioned, TCP told to enforce STPs for all complexes with 24 flats. When it is mentioned 24 flats, this project, which has a provision of car parking for 40 cars, when it has 40 cars parking provision, it is understood that this is more than 24 flats and includes also a big bungalow. So when there is no proper sewage over there and it is just adjacent to our Koppel. So the Goa State Pollution Control Board states that they have written to the Chief Town Planner, the Pollution Board stated that the builders must maintain the STP for 3 years or until the complex is handed over to the society. Now in this technical clearance as well as the construction license, there is no mention of any STP plant in this project. So it is understood that all the garbage, the sanitation, the excess water wastage will just flow down and it will engulf the chapel and our parking area and it will pollute the full area, resulting in the downpour up to the fields.
our fields will be destroyed. So this is a massive destruction going on if we allow this project to come forward. So these are the basic technical drawbacks in this license as well as the technical. So our leader Manoj Bab, I request him, because he has created a good awareness campaign all these days. He has been with us. We also, when we went to the panchayat, we submitted a memorandum, and that memorandum is still not yet materialized. We have also given copies to town and country planning and the other departments, and they have agreed that they will have a joint inspection on the 10th of the coming, that is this month. So I don't feel that they will agree to that 10th. They may postpone it further. But by the support of all villagers and our leader who is leading this agitation, the work as present is put on hold. There are no more trucks, no more area, because when we created the awareness and we got through the villages, brought all together, they came to know that this is an illegal project and cannot go ahead. So I request our leader Manoj Bab to kindly address the gathering and create a more awareness. Thank you. Thank you. Good evening, सगळे. जसे जॉन अंकलान सांगले की हो जो आमचे कपेल आमकां जाय, हो जो मुवमेंट आमी चालू केला, हो मुवमेंट फक्त आमचे कपेलूच न्हू तर आमचो थिवी विलेज, आमचो थिवी गांव हो साल्वार करपाक लागून ही कॅम्पेन आमी चालू केले, अवेरनेस कॅम्पेन चालू केल्या. आतां अवेरनेस कित्याक? अवेरनेस इतल्याक लागून की लोकांक आयज कितल्याशा जाणांक खबरूच ना की आमच्या गांवांत आनी आमच्या थियेक कितें येता आनी कितें जालां तें. आनी तें कित्याक जालां? बिकॉज कोणूच पंचायत मेंबर्स ना, पंचायतीचे जे सरपंच आसतले, पंच मेंबर्स आसतले, सेक्रेटरी आसतले, दुसरे MLAs आसतले, ते कोणूच हांगा लोकांक सांगना की गांवांत कितें जालां, गांवांत कितले प्रोजेक्ट येता, कशे प्रोजेक्ट येता आनी आमच्या गांवचे कितें जावपाचें आहा तें. सो आमी स्टार्ट करतना पयलो आमचो जो मुवमेंट आसा हो आमचे कपेल आमकां जाय, हो स्टार्ट कित्याक केलो? कित्याक जेन्ना आमची लुईजा आंटी आमच्या ऑफिसान ती आमच्या वांगडा काम करता, ती सदांच सांगताली आमच्या थंय प्रोजेक्ट येता, प्रोजेक्ट येता, प्रोजेक्ट येता म्हणून. आमी कितें सांगलें, जो मेरेन आंटी लोक जागे जायना तो मेरेन आमी सपोर्ट करपाक शकना. कित्याक ही फायट जर करतले आमकां लोकल्स जाय, विलेजर्स वांगडा जाय, जाल्यार तें जावपाक शकता. आनी आंटी जेन्ना गेली हांगा जॉन अंकला कडेन गेली तेन्ना तेणी सांगलें आमी RTI घालया, RTI घालून इन्फॉर्मेशन काडया. तेंच्यांनी इन्फॉर्मेशन काडलें, आमच्या कडेन येयलें तेन्ना आमकां कळ्ळें की हो फूल प्रोजेक्ट फ्रॉड आसा. फॉल्स इन्फॉर्मेशनाचेर तांकां TCPन आनी पंचायतीन परमिशन दिलां आनी ते फॉल्स इन्फॉर्मेशन घेवन ते हो प्रोजेक्ट तांकां पास केला विदाउट एनी सायट इन्स्पेक्शन. आनी ते हो प्रोजेक्ट करून आमचे जे गांवांतले गांवयचो जो रस्तो आसा जो 2-3 मिटरचो आसा, 3 मिटरचो आसा तो 6 मिटर दाखयला आनी 10 मिटर प्रपोज केला. म्हटल्यार इन फ्युचर आमचे कपेलूय डेंजरान आसतले आनी आमचे गांवयचे आख्खे गांव आसा, आमचो जो आख्खी घरां आसा ती डेंजरान आसतली. सो ते खंय तरी स्टॉप करपाचें म्हणून आमकां दिसलें आनी हो मुवमेंट आसा, हो जो लोकांक युनायट करपाचो तो चालू केलो. आमी डिसायड केलें की आमी हे कपेल साल्वार करतले आमचे सगळे गांवांतल्या लोकांक आमकां युनायट करपाक जाय. रिजन कितें की हो गव्हर्मेंट प्रोजेक्ट न्हू, हो प्रायवेट प्रोजेक्ट. आनी प्रायवेट प्रोजेक्टान कितें आसता, प्रायवेट प्रोजेक्ट हितून ते कोर्टान वचपाक तांकां चान्स आसता, ते कोर्टान वयतात आनी कितें करता तो शिफ्ट करपाक मेळना. जेन्ना युनिटी मॉल तो शिफ्ट जाल्लो 44 डेज लोक बदलले, पूण गव्हर्मेंटाक लास्टाक तो शिफ्ट करचो पडलो फ्रॉम चिंबेर. पण प्रायवेट प्रोजेक्ट तुका तो शिफ्ट करचो ना, कित्याक तेणी ती प्रायवेट प्रॉपर्टी परचेस केला आनी थंय तेणी कन्स्ट्रक्शन लायसन्स आनी परमिशन्स घेतला. सो पयलो फर्स्ट म्हटल्यार आमी जर पळयत, नेक्स्ट स्लायड, पयलें म्हटल्यार रॅपीड इन्क्रीज इन कन्स्ट्रक्शन आमच्या थिवेन. आमच्या थिवेच्या गांवांत आयज तुमी पळयत जाल्यार सगळी कडेन कन्स्ट्रक्शन्स आनी बिल्डिंग्स आनी विलाज, लक्झरी विलाज हेच आसा. पळयलां तुमी, आतां तुमी भायर सरता थिये तेन्ना दिसता तुमकां बिल्डिंगां दिसता न्हू. आतां ही बिल्डिंगां कोणाक लागून? आमकां लागून. आयज बिल्डिंगांनी जे फ्लॅटां येतात ते फ्लॅटाची रेट कितें आसा? मिनिमम 2 BHK जर फ्लॅट घेतले आमी, कितें प्रायस आसा फ्लॅटांची? हांगा थिये येता तेंची कितें आयडिया आहा तुमकां? कितले लाख करोड कितले आहा? 1
एक सिंगल एक 2 BHK जर फ्लॅट घेतले जाल्यार वॉट इज द प्राइस? Around 70 lakhs. 70 to 80 lakhs मिनिमम. ओके म्हटल्यार तूं गव्हर्मेंटाचे मागीर टॅक्स भरतलो, मागीर तेका तूं फर्निश करतलो, मागीर भितर सगळे AC लायतलो, वेट घालतलो आनी कितें जालें तुका 1 कोटी जाय न्हू एक फ्लॅट रेडी करपाक. यू नीड 1 CR. आतां आमच्या गांवांत जेन्ना एक फ्लॅट येता तेन्ना तो आमकां अफोर्डेबल आसपाक जाय न्हू, गांवांतल्या लोकांक अफोर्डेबल आसपाक जाय. 1 कोटीचो फ्लॅट 1 CRचो फ्लॅट आमकां अफोर्डेबल आसा कोणाक हांगा अफोर्डेबल जाल्यार आमकां विचारिनासतना ही पंचायत आनी हो सरकार आमच्या गांवांनी कन्स्ट्रक्शन कोणाक लागून हाडटा, कोणाक जाय कन्स्ट्रक्शन, कोणाक जाय फ्लॅटां जी आमी अफोर्ड करपाक शकना जाल्यार आमी खंय रावतले, आमचे भुरगे खंय रावतले, आमची फुडली पिळगी, आमचे जे नेक्स्ट जनरेशन आहा ते खंय रावतले, हो एक मेजर क्वेश्चन आहा. दॅट इज वाय आमकां दिसलें की आमी तुमकां अवेरनेस क्रिएट करपाचें, तुमकां नॉलेज दिवपाचें, तुमकां सांगपाचें सो दॅट तुमच्या फॅमिलीक लागून, तुमच्या नेक्स्ट जनरेशनाक लागून तुमी भायर सरतले आनी तुमी गांवांक लागून भायर सरून तुमचो गांव तुमकां लागून प्रोटेक्ट करतले आनी कोणाक लागून न्हू, तुमकां लागून, तुमच्या फॅमिलीक लागून. जर आयज आमच्या थिये आमकां फ्लॅट घेवपाक जर ताकद ना जाल्यार फुडले 20 वर्सां 25 वर्सां जेन्ना आमची ल्हान भुरगीं आहा ती व्हडली जातली तेन्ना तांकां हांगा रावपाक जागो आसपाचो. आयज लँड प्रायसीस थिवेन जे चल्ला, लँड प्रायसीस बिकॉज शिवोले काबार जाले, आजगांव काबार जातले, मोयड्या काबार जाले, म्हापसा ऑलमोस्ट सगळेच कांय जागोच ना जाल्यार नेक्स्ट टार्गेट इज थिवी जे नियरस्ट टू म्हापसा टावन आसा, म्हापसा सिटी आसा. सो आमी आयज थिवे जे कन्स्ट्रक्शन चलता, जे अर्बनायझेशन चलता, इट्स अ प्लॅन्ड अर्बनायझेशनाचो तेंचो हें आसा, पार्ट आसा बिकॉज तांकां सगळ्यांक म्हापसा हे सगळें काबार जाला. आतां नेक्स्ट थिये येवन तांकां सेटल जावपाक जाय बिकॉज थिये अजून मेरेन ग्रीनरी दिसता तांकां, न्हंय दिसता तांकां, मागीर तांकां शेतां दिसता, तांकां दोंगर दिसता आनी हे ते दिल्लीकारांक लायक बिकॉज तेंचें पोल्युशन थंय कितलें आसा तुमकां खबर आसा. तांकां हांगा येवन सेटल जावपाक जाय, तांकां पीसफुली रावपाक जाय, पूण आमचो पीस काबार करपाक जाय. आमचो पीस काबार करून ते आमच्या गोंयांत, आमच्या गांवांत ते येवपाक सोदता. सो हे मेजर कन्सर्न आसा की जे कन्स्ट्रक्शनां चलता ती मेजॉरिटी ऑफ द कन्स्ट्रक्शन्स आर इलिगल बिकॉज आमच्या गांवांत, आमच्या थियेन 6 मीटर रस्तो, मेन रोड सोडलो जाल्यार खंयचोच रस्तो आमचो 6 मीटरचो ना. ओके, मागीर नेक्स्ट इज आमचे हे जे आमी स्टार्ट केले 302/39A. 39A तो आयकला न्हू, येदो व्हडलो प्रोटेस्ट जाला तो 39A ह्या सर्वे नंबरारूच 39A आसा. ते 39A रिलेटेड ना, बट हे सर्वे नंबर इतलो पाती आसा की तितून 39A ऑलरेडी आसा. सो ते 39A जशें आमी स्टॉप केले सानंद तशें हे 39A आसा पळय ते आमकां स्टॉप करपाक. आतां हो प्रोजेक्ट तुमकां पळयता हो व्हिडिओ, हो ड्रोन शूट, हो हे आमचे कॉपेल आनी हो तो प्रोजेक्ट हे सद्या तेंच्यानी हांगा डिगींग करून दवरला, खणून दवरला आनी हे आमचे बरो ब्युटिफूल आमचे कॉपेला तेच्या सायडीक आख्खी शेत आनी फाटल्यान सगळो डोंगर. तुम्ही पळयत हांगा सगळी ही झाडां अशी आसली सगळी कट करून तेंच्यांनी कितें केलां. हो व्हडलो व्हिडिओ मुद्दाम पळयात कशी कॉपेलाक तेंकोन सामको 2 मिटरचो रोड, 2-3 मिटरचो रोड आनी तेका तेंकोन हो प्रोजेक्ट येता. आनी ह्या प्रोजेक्टा सायडीकूच आमच्या गोंयकारांची हांगा सगळीं घरां आसा. नेक्स्ट इज ओरिजिनल प्लॅन, हो गांवचो रिजनल प्लॅन. आता हो रस्तो आसा हो तेंच्यांनी गांवय जो रस्तो येता तो 10 मीटर दाखयला, कितलो 10 मिटर्स दाखयला. तो रोडाची वीथ आता एक्झिस्टिंग वीथ इज 2 to 3 मीटर्स, मॅक्झिमम 3.5 मीटर. त्याच्या वयर रोड खंयच्याच जाग्याचेर 3.5 मीटराच्या वयर ना. सो हो रस्तो तेंच्यांनी सगळ्याक 10 मीटर रस्तो हांगा दाखयल्लो आसा. हो सर्वे नंबर, हो 302, हो 302/39A, हो तो सर्वे नंबर आनी हो रस्तो. हे आमचे कॉपेल. आता खुबशे जाण तुम्ही पावला आसतले पण पावूंक नासतले, तेका दाखयता हे कॉपेल आमचे गोंयच्या साहेबाचे कॉपेल आनी हो जो प्रोजेक्ट, जो मेगा प्रोजेक्ट येता इतले तेंकोन येता, इतलेच हे मध्ये डिस्टन्स आसा 3 मीटरचे. 3 मीटरच्या डिस्टन्साचेर हे कॉपेल. आता हो रोड तुमकां दिसता 6 मीटर हा गो, कोणाक दिसता हो 6 मीटर रोड हा म्हणून. सो हो 6 मीटरचो रस्तो हा म्हणून तेंच्यान दाखयला आनी तेका देखून तेंच्यांनी प्रोजेक्ट केला आनी पंचायतीन पास केला, TCBन पास केला. बिल्डरांक सांगला 6 मीटरचो रस्तो आसा आनी 10 मीटर वायड जातलो म्हणून. हे पळय तुम्ही कशें कितें डिस्ट्रॉय केला ते पळय आमचे आख्खो गांव, आनी कसो आनी फुडें डिस्ट्रॉय जावपाचो अशें कितलेशे प्रोजेक्ट येवपाचे आसा.
ह्याच डोंगराच्या वयर आणि एक 40,000 स्क्वेअर मिटराचेर एक प्रोजेक्ट येता 50 विलाज येता 50 विला ह्याच डोंगराच्या वयर 2 मीटर पासून रस्तो सारको ना पूण तांकां परमिशन ह्याच पंचायतीन ह्याच सरपंचान दिलेलें आहा तुमच्या वॉर्डाचो 5 मेंबर तो त्यांनी परमिशन दिलेलें आसा ह्या नोव्हेंबराक वयले 40 प्रोजेक्ट 50 पावले ओके जशें अंकलान जर सांगलें हे जे दोनूय ओनर NYG रियलिटी आणि तो नंबुला म्हणून कोण त्यांच्यानी प्रॉपर्टी परचेस केली आहे हे त्यांचे 114 फॉर्म आणि हे लँड कन्वर्जन म्हणजे ते आमचे एग्रीकल्चर टू नॉन एग्रीकल्चर झोन चेंज त्या प्रॉपर्टीचो 1,500 स्क्वेअर मिटराचो त्यांच्यानी त्या सरकाराकडल्यान करून घेतला ओके दिस इज द साइट प्लॅन हो साइट प्लॅन पळयत जाल्यार हांगा पळयता हो 6 मीटर रस्तो आसा हो हांगा प्रोपोज 10 मीटर रोड दाखयला आणि हो जो आसा हो फर्स्ट पार्ट जो आसा हो लक्झरी विला येता लक्झरी विला प्लस स्विमिंग पूल येता तसोच हांगा फाटल्यान येता हे सगळी बिल्डिंग येता 4 माळ्याची 4 स्टोरी बिल्डिंग येता अपर ग्राउंड स्टील पार्किंग अपर ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर असे बिल्डिंग येता भितर 40 फ्लॅटां येतात आणि तेकाय स्विमिंग पूल हांगा प्रोपोज स्विमिंग पूल हांगा आसा आणि ह्या हॉटेल पासून प्रोपोज स्विमिंग पूल आसा हे कपेलाक हे करून हांगा स्विमिंग पूल रोड टचिंग आणि हांगा फाटल्यान एक स्विमिंग पूल हे 2 स्विमिंग पूला तेंच्यांनी प्लॅन केल्ले आसा हो प्लॅन ही बिल्डिंगेचो साइड प्लॅन आणि तो बंगल्याचो जो बंगलो फुडल्यान येतलो कपेलाक तेकोन येतलो आता तो प्लॅन आमी हांगा ओवरलॅप करूया आता हो रोड हांगा वयल्यान पयला हे कपेल आमचे आणि कपेलाक तेकोन हो रस्तो आसा हो कपेलाचो फूल स्ट्रक्चर हो रोड आणि हो प्रोजेक्ट आता तो प्लॅन जेन्ना आमी घालता तेन्ना एक्झिस्टिंग 6 मीटर रस्तो आसा तो 6 मीटर रस्तो जर केलो जाल्यार तो रस्तो सामको आमच्या कपेलाचेर येता आख्खो रस्तो कपेलाचेर पावता ओके आणि 10 मीटर माफ कर 10 मीटर जर करीत आमी 10 मीटर फ्रॉम हियर सेंटराच्या जर 5 मीटर घेत जाल्यार आमचे अर्धे कपेल वयता अर्धे कपेल आमचे रोडाक लागून या बिल्डिंगेक लागून या कन्स्ट्रक्शनाक लागून वयता आता त्यांचो प्लॅन कितें आसा आणि त्यांचो प्लॅन कितें आसलो की हो जो हे जे हांगा डिगिंग चलताले पळय हे डिगिंग जेन्ना चलता तेन्ना कितें जाताले ते ब्रेकर घालताले आणि आमचे कपेल जे आसा ते 100 वर्सां ओल्ड आसा तेका 100 इयर्स ओल्ड कपेल तेचे जे वणटी आसा वॉल्स आसा ते मातयेचे ते तितले स्ट्रॉंग ना आणि स्ट्रक्चर तो वीक जायता कित्याक खूब वर्सां जाली तेका आता तेंचो कितें प्लॅन आसलो सपोज तो डिगिंग करता आसतना कितें जाता व्हायब्रेशन जाता ते व्हायब्रेशनान जे आमचे वॉल्स आसा पळय ते वॉल्स डॅमेज जावपाचे चान्सीस जाले स्ट्रक्चरल डॅमेज जावपाचे चान्सीस जाल्ले आनी जर ते जाल्ले जाल्यार कितें जातलें आसलें कपेल डॅमेज जाल्ल्या कारणान तो येतलो आसलो बिल्डर येतलो आसलो सरपंच येतलो आनी म्हणटलो आसलो कितें ते कपेल आतां डॅमेज जाला ते कपेल आमी आतां फाटल्यान शेत पुरोवया आनी फाटल्यान व्हरया जी तांकां चान्स मेळपाचो कपेल शिफ्ट करपाक आणि बरें कपेल म्हणटार बांदून दिता आमी फंडिंग करता हे करता म्हणटले कपेल फाटल्यान व्हरतले आसले आनी आपणाक जाय तसो रस्तो करतले आसले आनी वाटेर कितली घरां आसा ह्या वाटेर फुडल्यान तेकोन सामकी तेकोन सगळ्यांची दुर्गा सामकी तेकोन आसा 2-3 मीटर तो रस्तो नात थंय तर ती सगळ्यांची दुर्गा आनी घरा पासून वचपाचे आसले हांगा फुडें लुईसाण दिले घरा फुडल्यान पासून एक कपेल आसा ते कपेल पासून वचपाचे चान्सीस आसा जर आमी हे एलाव केले जाल्यार एंड दॅट वॉज द मास्टर प्लॅन आता या पंचायतीन तांकां परमिशन केन्ना दिलें 5 मे 2025 ह्या दिसा तांकां पंचायतीन परमिशन दिलें पंचायत जेन्ना परमिशन दिता आनी पंचायत जेन्ना परमिशन दिवपाक जेन्ना फर्स्ट काम कितें आसता पंचायतीचें आता तुमी केन्नाय पंचायतीन जर कितेंय घालता तुमचें कितें कन्स्ट्रक्शन करपाक जाय जाल्यार पंच सरपंच येता काय ना पळोवपाक घरा कडेन तुमच्या तुमी कितें दिलां तें सारकें आहा काय ना तें येता काय ना इन्स्पेक्शन करपाक ग्राउंड पळोवपाक रियलिटी पळोवपाक पूण हांगा तें वचोंक ना ह्या आख्खी फायल आमी जेन्ना आरटीआय मागयली अंकलान जेन्ना मागयली फायल आख्खी पयली खंयसरूच सायट इन्स्पेक्शन रिपोर्ट ना म्हणल्यार ते एसी कॅबिनान बसून ह्या सरपंचान हे परमिशन दिला आमी जेन्ना ताका विचारलें तेजे कडेन आन्सर नासलें तो सांगता आमी ते फुडें कोण उडयता हे करता जाल्यार तुवें परमिशन कित्याक दिलें पयले स्वतेर जेन्ना ह्या बीजेपी सरकाराच्या टीसीपीन जेन्ना परमिशन दिलें 6 मीटर रस्तो नासतना तेंच्यांनी थंय सायडीर ये नासतना जेन्ना परमिशन दिलें जाल्यार पंचायतीची रिस्पॉन्सिबिलिटी आसली की चॅक करपाक रस्तो आनी रोड ना म्हणून ते एप्लिकेशन भायर मारपाक फूल चान्स आसलो पंचायती पूण पंचायती ते करूंक ना कित्याक ह्या बिल्डर लॉबी वांगडा ह्या बीजेपी सरकारा वांगडा पंचायतीची सेटिंग आसा पंचायत बीजेपीची नासली तरी बीजेपी वांगडा सेटिंग आसा ह्या बिल्डरा वांगडा सेटिंग आसा बीजेपी वांगडा सेटिंग आसा या बिल्डर वांगडा सेटिंग आसात म्हणून आयज आमच्या गांवांत एक प्रोजेक्ट ते दीत आसा
जर पंचायत बीजेपी ऑपोज असली जाल्यार बीजेपीचे टीसीपी डिपार्टमेंट जे परमिशन दिता ती पंचायत ऑपोज करतली असली काय ना? हा करपाक जाय आसलें तेंच्यान न्हू. बीजेपीची ऑपोज पंचायत जाल्यार हे सगळे वांगडा मेळोन आमचो गांव काबार करता आनी आमच्या गोंयकारांक काबार करता आनी आमचे गांव काडून दिल्लीकारांक विकता आनी इलेक्शन टायमार तो फंडिंग करता आनी ते फंडिंग हाडून आमकां मागीर एनवेलॉपां वाडटा. हेच हांगा सध्या गोंयांत चल्लेलें आसा, हेच आमच्या थियेन चल्लेलें आसा. हे पंचायत जे लायसन्स दिला हांगा खंयसरूच तेंच्यांनी 6 मीटर रस्तो बांद तूं पयलीं जाल्या उपरांत तुका परमिशन दितले हे दितले म्हणून खंयच बरोवंक ना, तेजे रिजेक्ट करून ना. ओपनली तेका कॉपी पेस्ट केला आनी हे परमिशन दिला. तशेंच तेका परमिशन हांगा एनओसी फ्रॉम कोलवालचे आमची हे आसा तेंच्यांनी परमिशन दिल्लें आसा हेल्थ सेंटराक. तेंच्यांनी फूल एरिया स्टेटमेंट दिला आपलो, तितून तेंच्यांनी बरयला पार्किंग रिक्वायर्ड 38 कार्स आणि कितले अरेंजमेंट केला 40 कारांची तेंच्यांनी अरेंजमेंट केल्ली आसा. आता जेन्ना 40 कारांची अरेंजमेंट करता, एक फ्लॅट जर आसा जाल्यार त्या फ्लॅटाक तेजे 2 कार आसतले, कोणाचे 3 कार आसतले जाल्यार ती सेकंड कार ते खंय दवरतले? फ्लॅटान काय तुका बिल्डिंगेन काय दवरपाक मेळपाचें ना जाल्यार ते खंय दवरतले? आमचे जे कपेलाच्या फुडल्यान जो जागो आसा, तुम्ही पयल्या फोटोवान फाटीं घे फोटो, हो जो जागो आसा कपेलाचो आमचो ओपन जागो आसा, ह्या जाग्याचेर हाडून गाडयो सगळे पार्क करतले. मागीर ते पार्क केल्या उपरांत आमचे गोंयकार, आमचे गांवांतले लोक आसा ते कितें करतले? कंप्लेंट करतले. कोणाक कंप्लेंट करतले? पुलिसेक कंप्लेंट करतले. पुलीस मागीर गोंयकाराक सपोर्ट करतली काय दिल्लीकाराक सपोर्ट करतली? दिल्लीकाराक सपोर्ट करतली. आमचो गोंयकार थंय कंप्लेंट करून 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 गांवांतले लोक वाज्यातले, लास्टाक काडटले आनी म्हणटले तूं जाय थंय गाडयो दवर, आनी तो दादागिरी करून त्या कपेलाच्या फुडल्यान आपले गाडयो दवरपाक लागले. फाल्यां हांगा येतली आख्खी 38 जाणां कोण आहा 38 फ्लॅटांतले लोक येतले काडटले आनी हांगा दिसभर बसतले, हांगा मागीर तेंच्यो पार्ट्यो चलतले, हांगा सगळें चलतलें आनी ते स्टॉप करपाक आमच्या गांवांतल्या लोकांक जावपाचें ना. बिकॉज तेंची मेजॉरिटी आसतली. आयज गांवय जर पळयत जाल्यार चडशीं जाणटीच रावता, भुरगे चड कोण ना. सगळीं जाणटी ती बाबडी हांगा येवन येवन एवरी टायम झगडपाक शकना. तेका लागून हो प्रोजेक्ट आमकां स्टॉप करपाक जाय. आमच्या कपेलाक लागून स्टॉप करपाक जाय, आमच्या गांवांतल्या लोकांक लागून, आमच्या आयडेंटिटीक लागून, आमच्या एक्झिस्टन्साक लागून. कित्याक एक प्रोजेक्ट येयलो जाल्यार आनी 10 प्रोजेक्ट येतले. तांकां एकूच वॉर्निंग वचपाक जाय की आमच्या गांवांत तुमी हे प्रोजेक्ट हाडपाचे न्हू. तुमी जे इन्व्हेस्टमेंट करता ते पयशे तुमचे अडकून उरतले, तुमचे पयशे ब्लॉक उरतले, तुमकां लॉस जातले. सो बेटर गो अवे फ्रॉम अवर विलेज. आमच्या गांवांत तुमी वायट नदरेन पळोवनाका. ओके. तशेंच मागीर टीसीपी क्लियरन्स दिला 21 मार्च 2025. फर्स्ट टीसीपीचे क्लियरन्स येयले विदाउट एनी सायड इन्स्पेक्शन. ह्या विश्वजीत राणेच्या बीजेपीचे जे टीसीपी डिपार्टमेंट आसा हेंच्याकडे आमची सदांच झगडी जाता. रिजन कितें की ऑफिसान एसी कॅबिनान बसून ते लायसन्सीस दिता, एसी कॅबिनान बसून ते टेक्निकल क्लियरन्स दिता. टेक्निकल क्लियरन्स म्हळ्यार कितें? टेक्निकल म्हणजे टेक्निकल जे तेका गरज आसा, क्रायटेरिया आसा ते तेणी फुलफील करपाक जाय. लायक रस्तो, मागीर तुजी लायट, मागीर तुजे एसटीपी प्लांट, मागीर तुजे उदक, हे सगळें तेणी आसा काय ना ते पळोवपाक जाय. मागीर डेमोग्राफी बाबा चेंज जातली, मागीर रस्तो जर गेलो जाल्यार कोणाची घरां डॅमेज जातली, घरां डेमोलिश जातली, कपेलां वयतली, दुर्गांव वयतली, घुमट्यो वयतले, देवळां वयतली, कितें वयतलें सगळें चॅक करपाक जाय. पूण चॅक करिनासतना हांगा काडटात ते सुटकेस टू सुटकेस पयशे घेतात, हांगा परमिशनां दितात. मागीर तेका एक क्वेश्चन एनेक्शन आसता एक तेका दिवचो पडटा. सो तेतून ते तेका विचारता की तेका एक क्वेश्चन आसता सगळ्या बिल्डरांक की रस्तो आसा काय ना तुमच्या प्रोजेक्टाक. जाल्यार तेणी कितें सांगला? येस 10 मीटर. तितलो 10 मीटर रस्तो. म्हणजे हांगा तो कोटिंग उलयता. 10 मीटरचो रस्तो नासतना तो 10 मीटरचो रस्तो आसा म्हणून सांगता. आता तो कोणाच्या कुस्तार सांगता? ह्या सरकारच्या कुस्तार सांगता, ह्या पंचायतीच्या कुस्तार सांगता. 10 मीटरचो रस्तो प्रोपोज्ड आसा ऑन रिजनल प्लॅन. म्हटल्यार तो जावपाचो आसा अशें ते धरता आनी जातलो म्हणून ते धरता. ते पॉझिटिव्ह की आमी रस्तो करतलेच. मागीर गोंयकारांक जाय, गोंयकारांक नाका, डजंट मॅटर, पूण आमी रस्तो करतलेच म्हणून ते हांगा 10 मीटरचो रस्तो आहा म्हणून ते हांगा रिप्लाय दिता. आता हे तेंची फ्लोर वायज एरिया पळय. तो बंगल्याची तेंची एरिया 153 स्क्वेअर मिटराचो तेंचो बंगलो आसा. मागीर तुजो बेजमेंट फ्लोर, मागीर हो तुजे कार पार्किंग स्टील फ्लोर, अपर ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, म्हणजे 4 माळ्याची बिल्डिंग आणि 4 माळ्याच्या बिल्डिंगेचेर 500 स्क्वेअर मिटर टोटल धरून हे तेंचो हे फ्लोर रेशो येयलो. आता टीसीपी कितें म्हणटा एक्चुअली की 24 फ्लॅटा वयर जर फ्लॅटा जाल्यार तुवें मिनिमम तुवें कंपल्सरी एसटीपी प्लांट घालपाक जाय. तो 3 वर्सां तुवें मेंटेन कर. जॉन अंकलान जशें सांगला तुमकां. जाल्यार ह्या तेंच्या कन्स्ट्रक्शन लायसन्साचेर ना टेक्निकल क्लियरन्साचेर
खंयसरूच मेन्शन केल्लें ना अबाउट दीस एसटीपी. एसटीपी प्लांट जाय म्हणून सांगलो ना. एसटीपी प्लांट तेंचो ना म्हणून तेंचे एप्लिकेशन रिजेक्ट जावंक ना. पंचायतीनूय एक्सेप्ट केले, टीसीपीनूय एक्सेप्ट केले. दोगांयनी एक्सेप्ट करून तेका जाय तशें टेक्निकल क्लियरन्स तेका दिल्ले आसा. आतां एक जजमेंट आसा. हे जजमेंट आसगांव पंचायती जजमेंट एक कितें आसा की पंचायत हे कितें म्हणटा, कोर्ट कितें म्हणटा आनी कायदो कितें म्हणटा. खंयचे एप्लिकेशन पंचायती कडेन येयले, ते कन्स्ट्रक्शनाचे जाले ना आनी कसले जाले, डेमोलिशनाचे जाले, इलिगल कन्स्ट्रक्शनाचे जाले, लिगल तुका कन्स्ट्रक्शन करप जाल्यार फर्स्ट पंचायतीन सायट इन्स्पेक्शन हे कंपल्सरी करपाक जाय. सायट इन्स्पेक्शन रिपोर्ट करपाक जाय. जसो इलिगल कन्स्ट्रक्शनाचे वयता तेन्ना ते पंचनामा करता, तसो रिपोर्ट करपाक जाय. रिपोर्ट करून त्यांनी सायट इन्स्पेक्शन रिपोर्ट करून फुडल्या मिटिंगेक घालून त्यांनी ते कन्स्ट्रक्शन पास करपाचे काय रिजेक्ट करपाचे एप्लिकेशन ते डिसायड करपाक जाय. आणि हे कंपल्सरी हांगा ह्या आसगांवच्या एक मॅटरान हायकोर्टान बरयल्ले आसा. सो हे जजमेंट सगळ्यांक लागता, एप्लिकेबल टू ऑल द पंचायत. पूण तरी आसतना ही पंचायत इतली दादागिरी करता. ही पंचायत बीजेपी कडेन ना. बीजेपीचे ते डिपार्टमेंट दादागिरी करता, पूण ही पंचायत बीजेपी कडेन ना. पूण तरी आसतना ही पंचायत नॉन बीजेपी पंचायत, सो कॉल्ड इंडिपेंडंट पंचायत बीजेपी वांगडा मेळोन ही कारस्थाना करता. बीजेपी वांगडा मेळोन आयज जर तांकां इतली पावर आसली, पंचायतीक फुल रायट आसता फायनल एप्लिकेशन येता ते रिजेक्ट करपाक. हो प्रोजेक्ट बाबा 100 मीटर रस्तो ना म्हणून तेंच्यांनी सायट इन्स्पेक्शन जर केल्ले, हांगाले सरपंचान जर केल्ले, ते दिसा हांव गेल्लो तेन्ना तो म्हाका सांगता ना हांवूय क्रिस्तांव, म्हाकाय पडलो कपेलाचे. जाल्यार तो जर क्रिस्तांव आनी हे म्हणटा जाल्यार हे कपेल जेन्ना तुका एप्लिकेशन येयल्ले तेन्ना तुवें तो रस्तो मेजपाक तूं कित्याक वचोंक ना? ते पंच मेंबरांक घेवन थंय टेप कित्याक लागना? ते 3 मीटर रस्तो आसा म्हणून हांगा बाबा तुवें फॉल्स एफिडेविट दिला, फॉल्स एप्लिकेशन केला म्हणून तुजो बाबा प्रोजेक्ट रिजेक्ट करता म्हणून त्या बिल्डराक कित्याक सांगूंक ना? जेन्ना लोक उठले, जागे जाले, जेन्ना पंचायतीन गेले, कंप्लेंट घालपाक गेले, तेन्ना तूं सांगता हांव क्रिस्तांव म्हणून. मागीर तूं आपली मतां सांगता, हांव 200 मतां पडली, 400 मतां पडली, 500 मतां पडली. आनी तुका मतां पडली ह्या फावटी कितली पडटली ती पळोवया आमी. तुवें कपेलाक हात घातलाय, तुवें लोकांच्या डिवोशनाक फेथाक हात घातलाय जस्ट बिकॉज ऑफ मनी. तुका दिसाक पयशांक लागून तूं कितेंय करता फाल्यां पयशे वाटून जिखून येतलो म्हणून. गोंयचो साहेब तुका सोडपाचो ना, कित्याक गोंयच्या साहेबाच्या कपेलाक तुवें हात घातलेलो आसा. हे कपेल म्हणल्यार हे फक्त कपेल तो एक स्ट्रक्चर न्हू. इट्स नॉट जस्ट अ स्ट्रक्चर. हे एक स्ट्रक्चर न्हू. ही कपेलां आसतले, घुमटे आसतले, देवळां आसतली. ही प्लेस आमचे डिवोशन करपाचे, आमी प्रेयर करपाचे. आमी भावार्थान हांगा येता, आमी विश्वासान हांगा येता, देवाकडे मागणे करता, देवाकडे प्रेयर करता, देवाकडे मागता. आमचे मागता, आमच्या फॅमिलीचे मागता, गोंयचे मागता, सगळे आमी हांगा येवन मागता. हांगा येवन कित्याक मागता? आमच्या घरांनी आसा न्हू, क्रॉस आसा, देवूळ आसा, सगळे घरांनी देवळाचे मुर्त्यो आसतले, फोटो आसतले. हांगा येवन कित्याक मागता? हांगा येवन प्रेयर कित्याक करता? विकली करता, मंथली करता. हे येवन हांगा येवन कित्याक करता? कित्याक हे प्लेसीस जे आसा, जे कपेल आसतले, देवूळ कल्चरचे आमचे आहा पळय, ते कॉन्सिक्रेटेड जाल्ले आसा, ते कॉन्सिक्रेटेड केल्ले आसा. आनी थंय ती एनर्जी आहा, ती पॉझिटिव्ह एनर्जी, आनी ती पॉझिटिव्ह एनर्जी शिफ्ट केली म्हणून ती एनर्जी थंय वयची ना. फाल्यां आमी हे कपेल काडून थंय बांदले म्हणून ती एनर्जी थंय त्या कपेलान वचपाची ना. कित्याक ती ओवर द इयर्स आमी प्रेयर करून ते जाल्ले आसा. थंय आमचे जे आमी डिवोटीज आसा, हे देवाचे डिवोटीज आसा, ते डिवोटीज त्या जाग्यार वचोन ती प्लेस आमी एनर्जायज केला. ते देवाक आमी जागयला, परतो परतो उलो मारून त्या जाग्याचेर देवाक आमी जागो केल्लो. तर देवाची पावर, पॉझिटिव्ह एनर्जी त्या जाग्याचेर आहा, स्पिरिच्युअल एनर्जी त्या जाग्याचेर आहा. आनी ती एनर्जी आमी शिफ्ट करपाक दिवपाची न्हू. ऑफर भरपूर येतले, हे कपेल आमी शिफ्ट करया, फाटल्यान जागो आसा, शेत पुरोवया. नो, ती पावर थंय उरपाची ना. ती पावर करपाक तुका आनी 100 years लागतली ते क्रिएट करपाक, तो एनर्जी त्या जाग्याचेर क्रिएट करपाक. तुमकां फील जाता न्हू चर्चीन गेल्या उपरांत, कपेलान गेल्या उपरांत ती पॉझिटिव्ह एनर्जी फील जाता काय ना तुमकां? तुम्ही दुखनान आसता, टेन्शनान आसता, पूण त्या प्लेसीचेर गेल्या उपरांत तुमचे कमी जाता, तुमचे टेन्शन कमी जाता, दुख कमी जाता, तुम्ही देवा कडेन मागणे करता, तुम्ही एक पीस फील जाता, तुमकां स्पिरिच्युअल एनर्जी तुमच्या भितर येता. ती बेश्टी जायना, ती घरान जायना, ती हांगाच जाता. कित्याक हांगा मास सगळे लोक वांगडा मेळोन हांगा प्रेयर करता. जेन्ना आख्खे लोक वांगडा मेळोन जेन्ना एक पॉझिटिव्ह एनर्जी रेडिएट करता, तेन्ना तो एटमॉस्फियर सायंटिफिकली प्रूव्ह जाल्ले आसा. तो एटमॉस्फियर जो आसता, थंयचो जो सराउंडिंग जे आसता, ते एनर्जायज जाल्ले आसता. थंयचे जे फ्रिक्वेन्सीज आसता ते पॉझिटिव्ह जाल्ले आसता. तेच पॉझिटिव्ह एनर्जी, तीच पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी हांगा ह्या कपेला कडेन आसा, ह्या कपेलान आसा, एवरी कपेलान आसा.
सो ते कॉपेल जर हो सरकार आनी हो मायकल कोण आसा तो चिंतता सरपंच आमी शिफ्ट करतले, लोकांक ऑफर दितले, बाबा हे तूं विचार, ते जावपाचें ना, आमचे गोंयच्या साहेबाचे कॉपेल आसा थंयच, ह्याच 100 इयर्स न्हू, फुडली 100 इयर्स पासून थंयच उरतले आनी आमी ते दवरतले. ओके, आमचो रोहन बाब आसलो फाटल्यान बसला, तो रोहनान एक कंप्लेंट घातलेली, आमी एक नेहरूचो प्रोजेक्ट आसलो चाळ मारायचो, आमचो एक प्रोजेक्ट येतालो दिल्लीकाराचो, आनी तो प्रोजेक्ट बंद करपाक लागून रोहनान कंप्लेंट घातलेली, आनी ते कंप्लेंट घालून तो 4 माळ्याचो प्रोजेक्ट आमी बंद उडयला जस्ट बिकॉज थंय 100 मिटरचो रस्तो ना. सो इट इज पॉसिबल, आमी हो प्रोजेक्ट बंद करपाक व्हेरी मच पॉसिबल, पूण फक्त आमकां वांगडा रावन ही फायट करची पडटली. ऑफर सगळ्यांक येतले, आमकां सॉरी ज्या दिसा आमी कंप्लेंट घातली त्या दिसा आमकां ऑफर येयली. आतां जे गांवांत फुडें सरता तांकां ऑफर येतले. पंचायतीन 10 तारीख कित्याक घेतले, लेट कित्याक दवरले इन्स्पेक्शन, त्याच्या मदीं तांकां ते बिल्डराक आनी सरपंचाक कोण लोक सेट जाता, आमी सेट जाता, जॉन अंकल सेट जाता, लुइजा आंटी सेट जाता, बाकीचे तेंचे विलेजर्स आसा ते सेट जाता, तांकां पळोवपाक जाय, अटेम्प्ट करपाक जाय, आनी ताका लागून ते इन्स्पेक्शन तेंच्यांनी ते लेट दवरता. एवरी टायम हे अशेंच जाता, तांकां तो कुलिंग पिरियड जाय, तांकां कितें दिसता लोक जागे जाला न्हू, इमोशनल जाला मातशे, जागे जातले परते लोक आपल्या पर्सनल लायफान बिजी उरतले, लोक थंड जातले आनी आमकां जाय ते आमी काम करतले. सो ते जर चिंतता, थिवीम पंचायतीचो सरपंच, सेक्रेटरी आनी हे जे बिल्डर जर चिंतता, टीसीपी डिपार्टमेंट जर चिंतता की लोक थंड जातले म्हणून आनी आमी जाय ते आमच्या गांवांत करतले, जाल्यार सॉरी, आमी हे जावपाक दिवपाचे ना. तेकाच लागून आमी वाड्यार वचून अवेरनस मिटींग घेता. आमी गांवची मिटींग घेवपाक शकताले, पूण आमी वाड्यार कित्याक वयता, आयज आमची सेकंड मिटींग वाड्यार इतल्याक लागून वयता आमी की आमकां जाय हे जे आमी अवेरनस करता ते प्रत्येक गांवकारा कडेन, प्रत्येक तियेकारा कडेन ते पावले, सो दॅट हे नॉट ओन्ली दीस कॉपेल, फाल्यां हे कॉपेल डेंजरान आसा, कशें ते तुमकां दाखयता. एवरी कॉपेल जे आसा, एवरी घुमटी, एवरी देवूळ आमचे जे थियेन आसा ते डेंजरान आसा, बिकॉज ऑफ दीस रिजनल प्लॅन जेचेर ते प्रपोज रोडाचेर आय ते परमिशन दिता. आता थिवेन आमी जेन्ना आरटीआय घातली, जेन्ना आमचो सिकू आनी रोहन जेन्ना पंचायतीन गेले, पंचायतीन वचून तेंच्यांनी पळयलें की हे जे आसा आमचे की थियेन कितले प्रोजेक्ट येता काय, म्हणजे आमकां सगळे कडेन प्रोजेक्ट दिसता, आमी तितले पळोवया तरी कितले प्रोजेक्ट येता. तांकां 70 प्रोजेक्ट मेळ्ळे फ्रॉम 2022 टील डेट. 70 प्रोजेक्टांक कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्या. कितली? 70. तितूंतली थोडी कन्स्ट्रक्शन लायसन्स आमी हांगा घातलेली आसा. 70 एका गांवान. आमी धरया एक बिल्डिंग येता, भितर 10 फ्लॅटां येतली म्हणून धरया, 10. 70 into 10 कितले जाले? 700. तुमच्या चितान कितली घरां आसा? वाड्यार कितली घरां आसतली? अप्रॉक्सिमेट 70, 80, 100 कितली? 22. इमेजिन कर, 700 जर फ्लॅटां येता आणि आमचे 22 असे कितले वाडे? कितले वाडे न्यू क्रिएट जाता. खंय तिये 1 कोटीचो फ्लॅट गोंयकार काय घेवपाचो ना. भायले लोक घेतले, भायले लोक रावतले, भायले लोक आपले कार्डां करतले, वोटिंग कार्डां करतले, सगळे करतले. आमचे उदक तेंका, आमची लायट तेंका, तेंचे गार्बेज आमकां, तेंचे पार्किंगची दादागिरी आमकां, तेंच्या गाडयांचे ट्राफिक आमकां, सगळे आमकां. आणि मागला कोणे, हाडला कोणे? पंचायत आणि गव्हर्नमेंट डिसाइड करता. आणि आमी गांवकार ओपोज पासून करीन, आमी उलयना पासून. कित्याक आमकां दिसता कितें ती बिल्डिंग थंय येता, म्हाका कितें पडला. सारकें न्हू? म्हाका कितें पडला, म्हाका कितें पडला म्हणनाका. जस्ट बिकॉज ती बिल्डिंग दुसऱ्या वाड्यार येता ना तुमच्या वाड्यार, तुमच्या घरा फुडल्यान येता म्हणून. आयज त्या बिल्डिंगाक लागून सगळे रस्ते 10 मीटर 15 मीटर सरकार करपाक तेंच्यांनी प्लॅनार घातलेले आसा. तुमच्या वाट्याचे उदक तेंका वयतले, तुमच्या वाट्याची लायट तेंका वयतली, तुमकां रस्त्याचे ट्राफिक जातले, त्या ट्राफिकाचे तेंची दादागिरी तुमकां सहन करची पडटली. फाल्यां ते वोटिंग कार्डां करतले, हांगाले वोटर करतले, हांगालो पंच कोण आसपाक जाय, सरपंच कोण आसपाक जाय, पयले ते डिसायड करतले. मागीर थोड्या वर्सांनी हांगाले पंच आनी सरपंच ते आसतले. मागीर तेंच्या कडेन सर्टिफिकेट घेवपाक, सरजी थोडो आमकां सर्टिफिकेट देजो, इन्कम सर्टिफिकेट देजो म्हणून तुमकां तेंच्या पांया कडेन वयचें पडटलें. दीस द रियलिटी. आयज कितल्याशा गांवांत गोंयांत भायले पंच मेंबर जाल्ले आसा. तुम्ही पयला न्हू सांकवाळ कितें जाला ते. लामाणी सरपंच जाला. चिमला आउट ऑफ 11 5 पंच एज फ्रॉम मायग्रंट बस्ती, इलिगल जी बस्ती आसा पळय इंदिरानगर, तितूंतले 5 पंच मेंबर आसा.
आउट ऑफ 11 आणि एकटो जालो 2 जाण जिंकले. आमच्या कोलवाय आता एक न्यू वॉर्ड जाता, कोटणीच्या वळाचेर न्यू बूथ जाता एक्सक्लुझिव्हली फॉर मायग्रंट्स. एक्सक्लुझिव्हली आमच्या थिवेनूय तेच जातले. लालाकी बसती तुम्ही पळयला, कोण ते डिसायड करता कोण पंच असपाक जाय सरपंच असपाक जाय. आयज सेम सिच्युएशन आमकां हे बिल्डिंगा येयल्या उपरांत आमकां जातले. दीज आर द प्रोजेक्ट्स. चिंता तुमी आमचे थिएचे कितें जातले. जस्ट इमेजीन कितें इमेजीन करपाक तुमकां कितें व्हिडिओ केल्लो आसा, तुमकां चिंतपाक पासून चड टेन्शन घेवं नाका. तुमकां आमी दाखयता थिएचे कितें जावपाचें आसा. ओके, हो आमचो कांसाचो रोड, जो मेन रोड आसा पळय थिएचो, हो रोड तुम्ही पळयला. हो रोड मेन वयल्यान रोड वयता 30 मिटरचो रस्तो. तुम्ही पळयला वयर जे कॉपेल आसा मेजर बेकरी सायडीक जे भितर रोड वयता लालागी बस्तीन थंयसर जो हे आसा कॉपेल आसा, ते रोड ते कॉपेल पासून डेंजरान आसा. हो 30 मिटरचो रस्तो जाल्यार हो 30 मिटरचो रस्तो ऑलरेडी प्लॅन आसा आनी हो तुमचो आमचो आतां प्लॅन. आमी ज्या जाग्याचेर आसा चित्रान तुमचो हो वयलो रोड 30 मिटर आनी जे कॉपेलाक तेंकोन हो रस्तो आसा हो कितलो मिटर दाखयला 10 मिटर. हो रस्तो प्लॅनाचेर 10 मिटर दाखयला, जो आमी आतां जे तेकोन आमी बसला. हो 10 मिटर रस्तो जर जालो आनी हो बेश्टो धर नाका, ह्या 10 मिटर रस्त्याच्या प्लॅनाचेर ऑलरेडी हायकोर्टान केसीस चालू आसा. हायकोर्टान सोमोटो घेवन लोकांक नोटीसी काडपाक चालू केल्या पंचायतीन. ऑन द बेसिस ऑफ दॅट 30 मिटराचेर ऑलरेडी लोकांक नोटीसी पावले. नेक्स्ट इज आमचे 10 मिटराचेर सगळे घरांक, सगळे गोंयकारांक आनी सगळ्या कपेलांक आनी सगळ्या घुमट्यांक आनी देवळांक नोटीसी वचपाच्या 100%. जर आमी जागे जायना, जर आमी हे स्टॉप करिना, सगळ्यांक वयतले. म्हाका एक सांगा, 10 मिटरचो रस्तो तुमकां जाय म्हणून तुम्ही सांगलेले वचून पंचायतीन कोणे सांगला? आणि खंयचो पंच मेंबर जो रावता इलेक्शनाक निवडून येयला तेन्ना तेणे कोणे केन्ना तुमकां सांगला येवन की बाबा हे आमी वांगडा मेळून अपोज करया म्हणून 10 मिटरचो रस्तो आमच्या गांवांत दाखयला तो? ना न्हू. बाकी सगळे गजाली करतात ते. तुझे रेशन कार्ड, तुझे इन्कम सर्टिफिकेट, तुका पिकनिकेक व्हरपाचे, क्रिसमसाक कितें दिवपाचे, दिवाळीक कितें दिवपाचे, चवथीक कितें दिवपाचे, टोर्नामेंट करपाचे, आनी कसले इव्हेंट करपाचे, प्रोग्राम करपाचे, सगळे करता. पूण हे इम्पॉर्टंट ते कोण येवन सांगना. कित्याक हे सांगले जाल्यार तेंचो पयसो बंद जातलो न्हू. आनी पयसो बंद जाल्यार तुमकां कितें हाडून दितले? ते एनवेलोपाक दिवपाक शकना न्हू. मागीर एनवेलोपाक इलेक्शनाक जाय न्हू, एनवेलोपां वाडटा न्हू. ते एनवेलोपां खंयच्यान येतली? हे बिल्डर फंड करता. हे बिल्डर फंड करता, ते घेतात, इलेक्शनाक वाडटा. गेल्या इलेक्शनाक 2-3 हजार रेट आसली, ह्या इलेक्शनाक 10 हजाराचेर पावतली आमच्या थिवेन. बिकॉज बिल्डर लॉबी फुल आमचे थिये अटॅक केलेलो आसा, जागे घेतलेले आसा आनी तेंकां हे बांदतलो जाल्यार तेंकां जाय तशे पंच आनी सरपंच थंय निवडून येवपाक जाय. थंय तेंकां क्लीन मनीस नाका जे तेंकां अपोज करतले. तेका लागून तुमचे सगळ्यांची मतां विकती घेतली. वोट मारतना तुम्ही विचार करा. आमी सांगान तुमकां, आमी सांगपाक येवंक ना आमकां मतां मारा नाल्यार आमकां तुमची मतां जाय म्हणून. दॅट इज अप टू यू ऑल. तुम्ही डिसायड करपाक जाय तुमकां तुमचो गांव जाय, एक्झिस्टन्स जाय, तुमचें एक्झिस्टन्स जाय काय तेका मतां मारून गांव काडून देल्लीकाराक दिवपाक जाय, एनवेलोपाक घेवन पार्ट्यो करून ते तुमी डिसायड करपाक. दॅट इज युअर डिसिजन. हो तुमचो पयलो प्लॅन. आतां आमी हांगा ते आसा सद्या हांगा आसा. आतां हांगा सगळ्यांक कन्स्ट्रक्शन हो रोड जो वयता तो आनी हो पयलो रोड मेन रोड आनी हो आमचो सकयलो रोड हे आमचे कॉपेल आनी आमी सद्या ह्या पोझिशनाचेर आसा. आतां हे सगळे आमच्या थिवेन तुम्ही पळय, तुमकां ती एक स्लायड दाखयता. आमची थिवे सद्या नंबर 2 आसा इन झोन चेंज 39. हे तुमी आयकला न्हू. सो खंयचो गांव जर सेकंड आसा दॅट इज थिवी. आफ्टर ओल्ड गोवा आमच्या थिवेन मॅक्झिमम जागो कन्वर्ट जाल्लो आहा. खबर आहा कोणाक? जाणा तुमी खंय जाला, कितें जालो तो? आनी तो त्या जाग्याचेर बेश्टो काय कन्वर्ट करूंक ना, शेतां काय बेश्टी कन्वर्ट करूंक ना, डोंगर काय बेश्टे कन्वर्ट करूंक ना. सगळ्या जाग्याचेर कन्स्ट्रक्शन येवपाचें. म्हणजे जस्ट इमेजीन की कितलो जागो सांगतो तुमकां. मोर दॅन 1 लाख आसा, 1,50,000 वयर आसा. सो त्या जाग्याचेर जर कन्स्ट्रक्शन येयलें जाल्यार आमच्या थियेन आमचे एक्झिस्टन्स उरपाचें ना. गोंयकाराचे एक्झिस्टन्स, थियेकाराचे एक्झिस्टन्स उरपाचें ना. थियेकार जर थियेन ना जाल्यार तुमी आनी थियेकार म्हणून कितें म्हणटाले? आयज थियेकार म्हणून नेटान म्हणटात तुमी, गोंयकार म्हणटात, बट आमी थियेकार म्हणटा न्हू. ते थियेकार म्हणून आयडेंटिटीच उरपाची ना जर हे सगळें येयलें जाल्यार. आतां नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज उदक. आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन 17 MLD उदक हे कंपल्सरी जाय. 1.7 crore लिटर उदक आमकां डेली ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन, थिवी कॉन्स्टिट्युएन्सीन रिक्वायरमेंट आसा. व्हॉट इज आवर शॉर्टफॉल? 1.88 MLD म्हणल्यार 18 लाख लिटर, 18 lakh लिटर्स एवरी डे आमकां शॉर्टेज आसा इन दीस कॉन्स्टिट्युएन्सीज.
ह्या 8 पंचायतीन थिवी कॉन्स्टिट्युन्सीच्या 8 पंचायतीन 18 लाख लिटर उदक आमकां एवरीडे कमी आहा. आता जेन्ना उदक कमी आहा तेन्ना ह्या पंचायतीक रायट आसा न्यू कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाक? तरी ते दिता. कित्याक दिता? फाल्यां आमचे उदक आमचे पायपलायन पयलीं घातली आसतली 40 वर्सां पयलींची बारीक ल्हान पायप, कोणाच्या घरात चडटा, कोणाच्या घरात उदकूच चडना वयर आहा तेंच्या, हेंकां सगळ्यांक न्यू लायन आसतली आणि तेंकां डायरेक्ट तेंच्या उदक संप आसतलो अंडरग्राउंड, भितर सामके घसा करून उदक वतले आणि आमी बाबडे उदकाक ते वाट पळयत उरतले टँकर केन्ना येता, टँकर केन्ना येता. आणि मागीर सरपंच 4 वरां ना दुसरे दीस टँकर धाडटलो तेन्ना आमी सरपंचाचे उपकार मागतले, बाबा मायकलान आमकां टँकर धाडलो. पुणे केला म्हणे इपाडपणे घातल्या ते आमी तेन्ना विचारतले. तेन्ना आमकां दिसतले म्हणजे आमकां मारता तोच, मोलामूय तोच लायता. सेम गजाल जातली. मारतलो तो, गांव काबार करतलो तो, उदक तुमचे तांकां दितलो तो, परमिशनां दितलो तो आणि टँकरूय तोच धाडटलो आणि तुमकां उपकार केल्ल्या भशेन दाखयतलो. ही स्टोरी लक्षांत दवराय सगळें जावपाच्या जर आमी जागे जायना. ओके, आता थिवेचे प्रोजेक्ट तुम्ही चडशे जाण थिवे पावोंक नासतले, सगळ्या वाड्यांनी सगळ्या भितर तुम्ही भोवंक नासतले, बिकॉज एवरीवन इज बिझी इन पर्सनल लायफ. पूण तुमचे पर्सनल लायफ कशें हेल्प जावपाचें आसा विथ दीस प्रोजेक्ट. कितले प्रोजेक्ट थिवेन येयला दितले, थोडे फोटोग्राफ्स आमी काडलेले आसा तुमकां दाखोवपाक. तुमच्याकडे हे रिक्वेस्ट करता, तुमकां जेन्ना टायम मेळटलो 1 वर काडा आणि आख्खो थिये सगळे वाडे गाडी घेवन भोवा, स्कूटर घेवन, कार घेवन मुद्दाम वचा, वाड्यान भितर वचा आणि पळया कितले प्रोजेक्ट येतात, कशे प्रोजेक्ट येतात ते. हो सिमेट्री बोडिया सिमेट्री कडे प्रोजेक्ट येता. ही आमची बोडियाची सिमेट्री आणि हांगा व्हडलो प्रोजेक्ट येता. हो तो प्रोजेक्ट ऑलरेडी तो 6 पंचायतीन पडटा. आमच्या बोडियाच्या सिमेट्रीक लागून तेकोन येता. रस्तो 2 मीटर पासून ना. दिस द प्रोजेक्ट, हो प्रोजेक्ट हांगा व्हडले मेगा कन्स्ट्रक्शन येता. तेन्ना मागीर हो म्हणटलो आपणाक हेतून दिल्लेकार जे येतले ते म्हणटले म्हाका सिमेट्रीचो प्रॉब्लेम जाता, थंय तुमी कोणाक पुरोवपाचें ना. तशें मुसुंडेक म्हणटा थंय तुमी उजो घालनाका, आमकां धुंवर येता, ऑलरेडी स्टार्ट जाला. फाल्यां म्हणटले सिमेट्री तुमी शिफ्ट करा. 100% जावपाचें आहा, अशें धरून काय जावपाचें ना. ऑलरेडी गोंयान हे गजाली जाल्ले, बिकॉज हेणी ह्या प्लॅनान सिमेट्री आहा म्हणून ते दाखोवंक ना प्लॅनाचेर. सो दीस इज वन प्रोजेक्ट. हे प्रोजेक्ट वळवणे पयलो आसतले, वाटेचेर हे सगळे प्रोजेक्ट येता वळवण्याचेर. दुमासकाराच्या हॉस्पिटलाच्या ऑपोजीट हो प्रोजेक्ट येता. मागीर धानवा सगळ्यान मेजर जर डिस्ट्रक्शन जाला जाल्यार हांगा धानवा हांगा जाला. वर क्रोर्स ऑफ ते विलाज क्रिएट जाला, ते बांदला तेंच्यांनी 10 कोटी 15 कोटी 7 कोटीचे विलाज बांदलेले आहा. हे सगळे प्रोजेक्ट हे कॉपेल देखोन हे कन्स्ट्रक्शन, न्यू कन्स्ट्रक्शन, हे लेटेस्ट फोटोग्राफ्स आमी काडला. ते 2-3 दिसांक काडलेले फोटोग्राफ्स. ही कन्स्ट्रक्शनां जाल्या, कन्स्ट्रक्शनां चालू आसा. हे सगळे थिवे ना. हो पळय प्रोजेक्ट केदो व्हडलो खबर आसली तुमकां. येदो प्रोजेक्ट थियेन आहा म्हणून पळयला केन्ना तुमी? येदो प्रोजेक्ट आहा पळय. हो आतां अंडर कन्स्ट्रक्शन आहा. हो अंडर कन्स्ट्रक्शन लेटेस्ट हे धान्या. हो पळय, हो एक हे माडेलान. बरें दिसता न्हू, आमकांय दिसता आमी घेवपाचें काय, पूण घेवपाक ताकत ना न्हू. बांदला बरें, आमकां कापासतात ना. कितले पळय प्रोजेक्ट काबार जायना. आतां शिवोले कितें जाला ते पळय. आमचो गांव आमकां शिवोले करपाचो ना. शिवोले कितें जाला ते पळय. व्हिडिओ आयचो सकाळचो व्हिडिओ, टुडे मॉर्निंग आयज आमी शूट केला हो व्हिडिओ. हे पळय, हे सगळे सायडीक जे पळयता तुमी सगळे दिल्लीकारांचे ऑलरेडी बंगल्यांनी थंय येयल्ले आसा. हे सगळे बिल्डिंगां पत्रे प्रोजेक्ट 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 प्रोजेक्ट
हे जाल्ले आहा ऑलरेडी कंप्लीट प्रोजेक्ट 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 ऑलरेडी फाटल्यान प्रोजेक्ट जाला कंप्लीट. हो प्रोजेक्ट वयर जाता. हो एक प्रोजेक्ट. आता गांव आमचो शिवोले गांव, ते गांवची हालत पळय कितें ते प्रोजेक्ट. तुमकां जाय शिवे अशेंच जाल्ले आ स्टॉप करपा जाय की नाका? नाल्यार आमचे हांगले तुमी जर जेन्ना कुचेलेच्यान तुमी शिवोले चर्ची मेरेन वयता जाल्यार 27 जाग्यांचेर पत्रे मारून कन्स्ट्रक्शन चालू आहा. कितले? 27 प्लेसीस. ते 4 किलोमिटराचेर प्लस मोर दॅन म्हाका दिसता 20 प्रोजेक्ट्स कंप्लीट जाला ऑलरेडी. मोर दॅन 20 प्रोजेक्ट्स. लक्झरी विलाज, लक्झरी अपार्टमेंट, सगळे लक्झरी, बारीक काय ना. ल्हान मनशांक बारीक गोंयकारांक घेवपाक 40-50 लाखाचे काय उलोवपाचेच ना थंय. थंय पर स्क्वेअर मिटर जागो जाला 80,000 रुपीज पर स्क्वेअर मिटर. म्हणजे तुका 300 स्क्वेअर मिटर प्लॉट जर गोंयकारांक घेवपाक जाल्यार 2.5 कोटी जाय. 2.5 करोड. आयच्या दिसा आता शिवोलच्या गोंयकारांचे जेन्ना भुरगीं व्हडली जातली नेक्स्ट 20 इयर्स, तांकां शिवोले जागो उरतलो, तसोच आमकां थिये जागो उरतलो. आता जर आमी एक्शन घेयना, आता जर आमी भायर सरना, आता जर आमी हे ओपोज करिना वांगडा रावन, जाल्यार पंच सरपंचाचे काय जावपाचें ना. आमचे सगळ्यांचे एक्झिस्टन्स काबार जाता. आयज जर आमी भिवन रावले, म्हाका कितें पडला, म्हाजो पर्सनल सगळ्यांचे लायफ हेल्प जातले. कोण जर चित्ता आपूण पर्सनल लायफान बिजी आसा, म्हाका टायम ना, सगळ्यांचे पर्सनल लायफ हेल्प जातले विथ दीस प्रोजेक्ट. दादागिरी जातली, क्रायम्स जातले, तुमकां पार्किंग प्रॉब्लेम जातलो, फुडल्या पिळगेक तुमच्या जागो आसपाचो ना, सगळेच गजाली जातले. 39A प्रोटेस्ट जशे तुम्ही जाणा, आमच्या आमदार वीरेश बोरकरान 39A प्रोटेस्ट जालो, हंगर स्ट्रायक केलो, 6 दीस हंगर स्ट्रायक केलो. तेच्या कॉन्स्टिट्युन्सींतले जे 9 झोन चेंज जाल्ले ते सगळे सस्पेंड करपाक लायले आनी गोंयचे 39A आसा ते असेंब्लीन डिस्कशनाक घालपाक लायले. तेका लागून तेका उपाशी न्हिदचो पडलो, उपाशी रावचो पडलो. तेच्या वांगडा कोण आसले? गांवांतले लोक, गांवांतली बायलां, जी शिरगांव पाले गांवांतली जी बायलां आसले, ती सगळीं बायलां तेंच्या वांगडा आसली. सगळे मागीर आमी मोर्चा काडलो विश्वहिताच्या घराचेर. आमचेर सगळ्यांचेर केसीस पडला. केसीस घातला. सरकार आमकां भिवन दवरपाक सोदता. आमी तुमकां नोटीस धाडटले. केसीस काय टेन्शन घेवपाचें ना. केस पडले, आमी कोणाचो मर्डर करूंक ना, आमी काय वायट करूंक ना. कोर्टान वयतले, कोर्ट भायर मारतलो. म्हाजेर 8 केसीस जाल्ले, 6 केसीस भायर मारले कोर्टान. भायर मारले कित्याक तूं गोंयाक लागून जर झगडटा आनी हो सरकार केस घालता कितले दीस ते 4-5 तूं कोर्टान वयचो पडटलो, भायर पडटली. व्हडलें कांय टेन्शन ना, प्रॉब्लेम ना. पूण आमी जर आयज ओगी रावले, हो सरकार आमकां चेपून काबार करतलो. 4दा कोर्टान गेल्लो बरो, पूण काबार जाल्लो न्हू. कोर्टान गेले जिते तरी उरतले, कोर्टान वचोंक ना आनी हांगाच जर रावले, हे बरें राव. गांव काबार. आमची गांव काबार म्हणजे आमी काबार. गांव म्हणजे चिंतना कितें दुसरी एंटिटी म्हणून. गांव हो गांव केन्ना भितर लोक रावता तेन्ना तो गांव जाता. आनी तो गांवांतले गांव काबार म्हणले गांवांतले लोक काबार. गांवांतले लोक म्हणल्यार कोण? तुमी, तुमची फॅमिली, ती काबार. अशें जेन्ना आमी म्हणटा सेव्ह विलेज, सेव्ह टीव्ही म्हणल्यार म्हाका लागून अशें चिंतनाका. सेव्ह टीव्ही म्हणल्यार सेव्ह युअरसेल्फ. तुमी रावता तुमच्या फॅमिलीक सेव्ह करा. सेव्ह टीव्ही डजंट मीन की दुसरे कितें तरी हा म्हणून. टीव्ही म्हणल्यार तुमी न्हू. तुमी थियेकार म्हणटा न्हू तुमकां प्राउडली. थियेकार जर थियेच उरचे ना जाल्यार तुमी खंय उरतले? तुमी उरना तुमची फॅमिली खंय उरतली? फुडले जनरेशन खंय उरतले? काय उरपाचें ना. सो तेका लागून आमकां सगळ्यांक युनायट रावपाक जाय, फायट करपाक जाय. आता हे 50% हे पळया, हे आमी तुमकां सांगता. 50% लँड कन्वर्जन अंडर डिस्ट्रिक्ट सेक्शन 39 मेनली 5 विलेजीस. पयलो गांव खंयचो? ओल्ड गोवा. दुसरो खंयचो? थिवीम. 1,62,000 स्क्वेअर मिटर आमच्या थिवे गांवांत कन्वर्ट ऑलरेडी जालो. या सेकंड आख्खे गोंयांत 191 पंचायतीन आमी नंबर 2 आसा लँड कन्वर्जनाक. आता न्हिदपाक आमकां टायम ना. आता न्हिदून रावंक शकना आमी.
ऑलरेडी आयसीयून पावले टीव्ही. तुमची जर फॅमिलीतलो कोण ना, तुमची फॅमिली मेंबर जर आयसीयून आसा जाल्यार तुम्ही घरा बसून मॅच पळयतले टीव्ही ना न्हू. व्हरतले न्हू हॉस्पिटलान, व्हरतले दुसऱ्या डॉक्टरांक कन्सल्ट करतले, आनी कितें करतले, ताका बरें करपाक ट्राय करतले, हॉस्पिटलान वचून रावतले. हय काय ना एटीएम करतले काय ना. आयज आमचो गांव आयसीयून आसा म्हणल्यार आमी सगळे आयसीयून आसा आनी आमकां साल्वार करतले जाल्यार सगळ्यांक युनायटेड रावपाक जाय. दॅट इज वाय हे अवेरनेस मिटींग आमी करता. इट इज नॉट अ पॉलिटिकल मिटींग. आमी तुमच्या कडेन मतां मागपाक येवंक ना, आमच्या पार्टीचे काय सांगपाक येवंक ना. आमी तुमकां फक्त अवेरनेस क्रिएट करपाक येयला. तुमचो गांव राखपाक तुम्ही फुडें जाय, आमी तुमचो गांव राखपाक शकना. हांव डायरेक्ट सांगता, नो पॉलिटिकल पार्टी कॅन सेव्ह युअर विलेज. नो पॉलिटिकल पार्टी. जर लोकांक तेंचो गांव राखलो नाका कोणूच वाचोवपाक शकना. जर लोकांक जाय जाल्यार वी कॅन सपोर्ट. आमी तुमच्या वांगडा रावपाक शकता. लोक कितें दिसता पॉलिटिकल पार्टी म्हणजे आमचे सगळे कोण हांगा तुमचो गांव वाटोवपाक येवं ना. आनी आमी तर डायरेक्ट सांगता, जर तुमी ना जाल्यार आमी ना. तुमकां जर तुमच्या गांवाचे पडलेले ना, आमकांय तुमच्या गांवाचे पडलेले आसचे ना. कित्याक हे फायट इजी ना. ह्या सरकाराक टक्कर दिवप, ह्या सरकारा अगेन्स्ट फायट करप इज नॉट इजी. आमकां तुमी वांगडा जाय. तुमच्या वांगडा आमी आसतले. तुमी भायर सरपाक जाय. तुमी युनायटेड रावपाक जाय. आमी जर युनायटेड रावले आमकां कसलोच भंय आसपाक जाय. आयज आमी ह्या कपेलाच्या स्टेजीन बसला न्हू, ह्या देवाचेर विश्वास दवरता काय ना सगळीं जाणां. देवाचेर विश्वास दवरता तेन्ना आमकां कोणाक भिवपाची गरज ना. आसा त्या देवाचो विश्वास सगळ्यात व्हडलो विश्वास. त्याच्या वयर कोण ना. देवा वयर कोण आसा ना. सो देवा वयर जर कोण ना जाल्यार जेन्ना देव आमकां हांगा वांगडा हाडटा, देव जर सगळ्यांच्या तकलेन घालून हांगा ह्या मिटिंगेक फुकट तुमकां कोणें पयशे दिवंक ना काय ना, तुमी जेन्ना ह्या मिटिंगेक येवन बसता, हे सगळे एक वर आयकता, दॅट मिन्स की देवाचो कितें तरी प्लॅन आसा. येस ऑर नो. देवाचो प्लॅन आसा. देवान चिंतला कित तरी म्हणून ते दोग जाणां तांकां फुडें काडली, तेंच्यांनी आरटीआय घातले, हे केले. सो आमच्या गोंयच्या साहेबाचो बाकी आमच्या सगळ्या देवांचो प्लॅन आसा की आमी आमचो गांव आयडेंटिटी राखपाक वांगडा रावपाक जाय. ते वांगडा येवपाक चालू जाल्ले आसा. आतां फाटीं सरप ना. फाटीं सरले आमी मेले. आमचो गांव मेलो म्हणल्यार आमी मेले. आमकां आनी फुडें थियेकार म्हणपाक जागो उरपाचो ना. थियेकार म्हणपाक आमकां आमचे तोंडाक उदक वचून येवचें ना की आमी थियेकार. कित्याक आमी आतां थर्ड ग्रेड सिटीजन्स जातले. ते करोडपती लोक. आज गांव कितें जाला तुमी पळयला. मुद्दाम हे 2 गांव विजीट कर, 3 गांव विजीट करा तुमी. मोयडे, मोयरा, आसगांव आनी शिवोले. मुद्दाम हे गांव विजीट करा. जस्ट पळय सायडीक कितें चल्लां तें. सो तुमकां इमेजीन करपाक बरें पडटलें की आमच्या थिये अशेंच जावपाचें जर आमी ओगी रावले जाल्यार. आयज ते लोक रडटा पळय तशेंच आमकां रडचें पडटलें. पूण तें जावच्या पयलीं आमी हें सगळें स्टॉप करपाक जाय. ओके. तशेंच मागीर चिमलाचो प्रोटेस्ट जालो. चिमलाचो प्रोटेस्टार तुम्ही पळयला कितलीशी बायलां हांगा जमली. आतां हो एक हिस्टोरीक मुवमेंट, एक हिस्टोरीक पिक्चर आहे. एक कितें म्हणटा 26 जानेवारी त्यांचो प्रोटेस्ट आसलो आनी प्रोटेस्टाक अशें तेंच्यांनी आपणाक बांदून घातलेले. कित्याक बांदून घातलेले. आमी 1961 लिबरेट जाले, मुक्त जाले. आयज पासून आमी मुक्त ना. वी आर नॉट लिबरेटेड. आयज पासून आमी सरकारा कडेन आमकां झगडचें पडटा. आमकां कितें जाय तें मागपाक, आमकां कितें नाका तें सांगपाक आमकां झगडचें पडटा. दॅट इज वाय वी आर नॉट लिबरेटेड. सो एक सिंबॉलीक प्रोटेस्ट जालो. ही पळय जाणटी बाबडी आपल्या गांवांक लागून, आपल्या तोयाक लागून कशी 44 डेज हंगर स्ट्रायक केलो फ्रॉम 10 AM टू सांजचे 7 PM. 44 डेज नॉन स्टॉप ही बायलां हांगा बसतालीं. कंटिन्युअस 44 डेज आपलो काम धंदो. पूण फायनली ते जिखले. युनिटीची पावर जाली. लोकांची जी पावर आसली पळय, ही पावर जी आसली पळय ती एक्टिवेट जाली आनी आमकां वीन मेळ्ळी. आमी जिखले सगळे जाण. आमी गोंयकार जिखले. कशे आमी मोटिवेट जावपाक जाय त्या बायलां कडल्यान. ती शिकोंक ना. इलिटरेट, रानां वचपी, शेतान वचपी, काम करपी एसटी समाजातली ती बायलो चडशी हांगा येवन बसता. जाल्यार आमी शिकला न्हू. आमकां शिकयलां, आमकां शिक्षण मेळ्ळां, आमी एज्युकेटेड आसा. आमकां खबर आसा एनवायरमेंट डॅमेज जाल्यार कितें जाता, उदक पोल्यूट जाल्यार कितें जातलें, झाडां कमी जाल्यार आमकां कितें जातलें, पोल्युशन जाल्यार आमचे हेल्थाचेर कितें इफेक्ट पडटा, सगळें खबर आसा. आयज म्हाजी खोकली पळय, म्हाका परतो परतो खोकली मारता. कित्याक मारता? बिकॉज ऑफ पोल्युशन. रोखडी जायना. तुमकां तो जाणा आसतलें. आयज जर थंडी जाली, खोकली मारपाक लागली 8-8 दीस सारकीच जायना. पयलीं 2-3 दिसांक सारकी जाताली. कित्याक जायना? बिकॉज पोल्युशन वाडत आसा दिसान दीस. पोल्युशन कित्याक वाडटा? बिकॉज झाडां कट जायत आसा, कन्स्ट्रक्शन रायट जायत आसा, गाडयो वाडत आसा, पॉप्युलेशन गोंयान वाडत आसा, कॅरिंग कॅपॅसिटी गोंयची काबार जाल्ली आसा. हेचेर कसलोच कंट्रोल ना, कोणाची स्टडी ना, काय ना. सो हे सगळ्याचेर आमी जर फायट करता जाल्यार पयले वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम आवर वॉर्ड
विलेज मागीर गोंयचे मागीर पळोवया सगळ्यांनी आपलो गांव जर हातीन धरलो राखून धरलो जाल्यार गोंय ऑटोमॅटीक चालवार जातलें. ओके सो हे तेंचे चिमलाचे हे सो सो थँक्यू तुमकां सगळ्यांक हांगा तुमी येयल्या बद्दल आनी तुमी हे अवेअरनेस मिटींग आयकल्या बद्दल. बट आमी एक्सपेक्ट करता की तुमी युनायटेड रावतले. जे इन्फॉर्मेशन तुमी आयज घेतलें ते इन्फॉर्मेशन तुमी बाकीच्या लोकां कडेन तुमचे फ्रेंड्स आसतले फॅमिली मेंबर्स आसतले तांकां तुमी शेअर करतले म्हणून. तुमकां कितें कशें दिसलें ही मिटींग? कितें तुमकां अवेअरनेस आहलें गजाली खबर आहलें तुमकां कळ्ळें तें तुमकां बरें दिसलें बाबा आमकां कितें तरी नॉलेज मेळ्ळी ती पावयतले तुमी लोकां कडेन दुसऱ्या कडेन आमच्या गांवांक लागून आमच्या कपेलाक लागून तुमी सगळे युनायटेड रावतले. सो हांव मागता कोणा कडेन जे कोण आसा आमचो मॅथ्यू एंथनी बाब तेजे कडेन मागता की तेणी येवन आमकां हांगा दोन उतरां सांगची आमकां मोटिवेट करची. कित्याक आमचे जी टीम आतां सकाळच्यान ते भुरगे पॅम्पलेट डिस्ट्रिब्युशन करताले पयलीं धानवा केले हांगाय केले तुमच्या हांगा ती टीम आमच्या वांगडा संडे आसा. संडे आसतना पासून भुरगे नॉन स्टॉप काम करता. कित्याक आमचें मोटिवेशन तुमची उतरां हें आमचें मोटिवेशन. कोणाक जर दिसता हांगा येवन उलोवचें ही मिटींग तुमकां कशी लागली अवेअरनेस कशें लागले जाल्यार प्लीज हांगा फुडें येवन तुमी उलोवची. कित्याक तुमी जेन्ना उतरां आमकां बरी दितले तुमी जेन्ना आमकां मोटिवेट करतले तेन्ना फुडल्या दुसऱ्या वाड्यार तिसऱ्या वाड्यार वचपाक आमकां ताकद दितली भुरग्यांकूय ताकद दितली. थँक्यू मॅरी गॉड. पयले सुवातेर आमच्या मनोज भाई आनी तेजे टिमीक चड आनी चड देव बरें करूं म्हणटा. कित्याक हें आमकां हेचें अवेरनेस प्रेजेंटेशन दिलें म्हणून. मात म्हाजें एक क्वेश्चन आहा विचारपाक. आतां तुवें रिजनल प्लॅनर दाखयलें की आमचो 10 मिटर्स रोड जावपाचो आहा म्हणून. आमकां तो नाका स्टॉपेज हाडपाक जाय म्हणटून तें कितें करपाचें आमी? तो आमी स्टॉप जर करतले जाल्यार पयलें म्हटल्यार आमकां आतां पंचायती नेक्स्ट ग्राम सभा आसतली तेन्ना ग्राम सभेक आमकां लेटर करपाक जाय. आनी हो तुमच्याच गांवचो न्हू सगळ्या गांवचो इश्यू आसा. आमच्या आमदारान गिरीश बोरकारान गेल्या असेंब्लीक हो विशय काडलेलो. आमकां जेन्ना सगळ्यांक हांगा लेटर जाल्ली तेन्ना सीएमान सांगलेलें की आमी तेजेर सोल्युशन काडटा तें काडूंक ना. आतां नेक्स्ट असेंब्ली 6 तारखेच्यान चालू जातलें. 6 तारखेच्या असेंब्लीन हो विशय आमच्या गांवच्या रोडाचो आमच्या कपेलाचो आमचो ह्या चित्रांतलो रोडातलो प्रत्येक रोडाचो विशय आमी आमच्या आमदाराच्या थ्रू असेंब्लीन मांडटले. लेट्स आमी पळोवया सरकार कितें करता तो. बट सरकार कितें करता ना बट आमी आमच्या पंचायतीन लेटर दिवया की हो जो रोड आसा 10 मीटर 30 मीटर हो तुमी डिनोटिफाय करपाचो आनी आमच्या गांवांत जे रस्ते आसा ते तशेच रस्ते दवरपाचे आनी आमी जो मेरेन सांगना तो मेरेन तुमी रस्ते वाडोवपाचे ना. सो आमी एक लेटर फुडल्या ग्रामसभे पयलीं एक लेटर करया ते ग्रामसभेन व्हरून ह्या पंचायतीक आमी दिवया. ओके थँक्यू. That is not a question of having the grand sabha because what happened is no people are coming for grand sabha. हय पळय आनी कित्याक प्रॉब्लेम तेच पळय कित्याक तुमकां सगळ्यांक सांगता की ग्राम सभा म्हटल्यार कितें. ग्राम सभा म्हटल्यार आमकां कॉन्स्टिट्युशनान दिल्लो रायट. आतां तो रायट कितें आमचो रायट. आतां गांवांत कितें जावपाक जाय ते कोण थारयता. आतां सद्याक पंच मेंबर 11 पंच मेंबर सीएचे आनी सेक्रेटरी आनी एमएलए थारयता. येस करेक्ट. एवरी इयर गांवाचो जीपीडीपी जाता ग्राम पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन जाता. म्हणजे फुडल्या वर्साक गांवांत कितें करपाचें हो प्लॅन जाता. तो प्लॅन करतना लोकांक ग्राम सभेन वचून आपले सुचोवणे आसता सजेशन्स आसता ते दिवपाक मेळटा आनी लोकांक ते दिवपाक जाय. कितले लोक वयता ग्राम सभेन आमी वचना. आमी कितें म्हणटा पंच हाडला निवडून तो वयतलो सरपंच वयतलो आमी आनी कित्याक या आमचे कोण आयकता. तशें ना आयकना कित्याक आउट ऑफ 8500 वोटर्स थंय फक्त 50 जाण आसता मॅक्सिमम. नॉट इवन 50. सो तेका लागून ते 1% पासून जेन्ना थंय पॉप्युलेशन जेन्ना थंय आसना तेन्ना ते तुका कित्याक सिरियस घेतले. सो पयले सुवातेर आमी ग्राम सभेन वचून एटेंडन्स वाडोवपाक जाय. ग्राम सभेत गेल्या बरोबर तुमकां कळटलें आनी स्पेशली जॉन आमचो अंकल आनी सिपू दोगी जाण वचून फोर्टनायट मिटिंगेक बसलेले. फोर्टनायट मिटिंग जाता बॉडी मिटिंग जाता पंचायतीची. म्हणजे पंचायतचे मेंबर्स आसता पळय जेन्ना एप्लिकेशन आसा डिस्कस करपाक बॉडी मिटिंग घेता. ते मिटिंगेक आमकां वचून बसपाक रायट आसा. उलोवपाक रायट ना बसपाक रायट आसा. तेन्ना जर आमी वचून थंय बसले बाबा आयज ह्या वाड्यावयले भुरगे बसले त्या वाड्यावयले अशें करून जर आमी वांटून घातले जाल्यार कितें जातलें गांवांत कितें प्रोजेक्ट येता पळय ते मिटिंगेक कळटा. ते मिटिंगेक अप्रुवल करप रिजेक्ट करप कितें करप ते त्या मिटिंगेक कळटा. सो आमी ती हॅबीट लावपाक जाय. सो आमी फुडली जी ग्राम सभा जातली पळय तेन्ना एक अवेरनेस तुमकांय करता आनी तुमच्या कडेन आमी मागीर तुमकांय आमी एक्टिवेट करया सगळ्यांक ग्रुपांनी मेसेज घालया आनी आमी सगळे ग्राम सभेक या.
ग्रामसभेक वचून सांगया बाबा असले प्रोजेक्ट आमच्या गावात तुम्ही दिवपाचे ना, ब्लँकेट बॅन घालपाचे. ऑलरेडी पंचायतीन रेझोल्युशन आसा, इन 2010 रेझोल्युशन आसा तुमच्या पंचायतीची की मेगा प्रोजेक्ट आसपाक जायना म्हणून. पण ते 2022 रेझोल्युशन घेतलेले आसा. पूण तरी आसतना हे मेगा प्रोजेक्टांक परमिशन दिता. रिजन कितें? मेजॉरिटी ऑफ द लोक ग्रामसभेन वचन. सो वी हॅव टू गो टू ग्रामसभा, ग्रामसभेत अटेंड करपाक जाय. तुम्ही हांव म्हणना सगळ्यांनी उलया म्हणून, उलोवपाची गरज ना. उलोवपी आसा तांकां सपोर्ट तुम्ही दिवपाक जाय. उलोवपी सगळे लोक आहात थंय, उलयतले, तुम्ही तांकां सपोर्ट दिवपाक, मोटिवेट करपाक. जशें हांवें तुमकां सांगलें, तुमी आमचे मोटिवेशन, तेंचे मोटिवेशन तुमी आसतले. सो नेक्स्ट ग्रामसभा पळय, वर्साक 4 ग्रामसभा जाता मेन. ते ग्रामसभेक हाफ डे ग्रामसभा आसता. ते 4 तुमकां लागून काडा. ग्रामसभा म्हटल्यार तेंचे काम म्हणून चिंतू नाका. ग्रामसभा म्हटल्यार तुमचे विलेजरांचे काम, आनी ते तुमकां करपाक जाय. तो तुमचो ड्युटी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. जर आमी ते करिना, आमच्या गांवांत अशेच प्रोजेक्ट हाडटले. सो टू स्टॉप ऑल दीस, तो रोड आसा तो स्टॉप करपाक आमकां ग्रामसभेन वयचे पडटले, लेटर करचे पडटले, शो ऑफ स्ट्रेंथ करचो पडटलो, तो दाखोवचो पडटलो. तेन्नाच पंचायत भियातली. तेन्ना पंचायतीक दिसतले बाबा सगळे लोक जागे जाल्यार फुडल्या इलेक्शनाक आमकां वोट पडचे ना. ते भियाता फक्त वोटिंगेक. लक्षात दवरा, तेका बाकी कसलो भंय ना. आमी टेन्शन घेना वोटिंगेचे, आमकां तो फरक पडना. पूण ते कित्याक तेंचो ब्रेड एंड बटर म्हणटा तेंचे लायफूच चलता हेचेर. सगळे सुटकेस टू सुटकेस. तेंकां पावरान ना जाल्यार ते हालतले. सो तेका लागून तेंकां हालयतल्यार सगळ्या लोकांनी युनायट जावन ग्रामसभेन वचपाक जाय. येस, आनी कोणाक उलोवपाची कशी जाल्यार यो येता. मातशें प्लीज कोणाक उलोवपाक जाय, फुडें येवन मातशी 2 उतरां उलोवची, आमकां सांगची. आनी फाल्यां हें अवेरनेस प्रेजेंटेशन माडेलान जातलें. आलेडी ऑफ रोजरी. हय, आता या फुडें. Like in Goa, especially in all the major Naveli, say Margao and all those places, they are going and doing now resurvey. So they want to actually put what you call revenue. So whoever is the owner of the land, house, whatever it is, they will be putting the revenue on it. So like how to stop that? Because they don't come under the revenue. I mean, in Goa, because most of the land is belongs to the owner or the governors of the place. So how do we go about it? पळय हो जो विशय आसा पळय, हो असेंब्लीन हँडल करपाचो. लोक हँडल करपाक शकना, बिकॉज असेंब्लीन तेचेर एक अमेंडमेंट येवपाक जाय, असेंब्लीन तेचेर कायदो येवपाक जाय. कित्याक जशें तेणी सांगलें सरान की आमचो जे आसा पळय, आमचे रेव्हेन्यू लँड हे आमकां रेव्हेन्यू कोड लायला. आमचे सगळे प्रॉपर्टीज मेनली प्रायवेट प्रॉपर्टीज आसले आनी कमदाद प्रॉपर्टी आसले. आमचे रेव्हेन्यू लँड नासले. बट तेंच्यांनी तो कायदो लावन आमकां हांगा सगळ्यांक रेव्हेन्यूच्या अंडर हाडला. बिकॉज तांकां कितेंय करपाक मेळटलें, जागो जाय तेन्ना एक्वायर करपाक मेळटा. सो फायनली हे पॉलिसीज ऑफ द गव्हर्मेंट आयज आमकां डॅमेज करता. तुमकां उदळ हांव मिटिंगेक सांगतालो की आमी जर कितें तुमकांच आमी जर क्वेश्चन केलो जाल्यार हांव तुमकां एक क्वेश्चन करता. हांगा कितलीं जाण तुमी हांगा बसल्या भितरली पॉलिटिक्सान आहा? कितलीं जाण हांगा आसा तितूंतली पॉलिटिक्सान आहा? कितलीं जाणां पॉलिटिक्सान आहा? I am politically active. Me. A to Z जो कोण म्हणटा म्हाका पॉलिटिक्स लागना, तेका पॉलिटिक्स लागता. कित्याक लागता? We are impacted by politics. 100% पॉलिटिक्स लागता. ही पॉलिटिक्स आयज जे पॉलिटिकल लिडर्स, पॉलिटिकल पॉलिसी, पॉलिटिकल गव्हर्मेंट आयज आमी सुशेगाद जगपाचे काय मरपाचे ते थारयता. आमचे रोड वायडनिंग करपाचे काय ना ते थारयता. आमकां उदक टायमार येवपाचे काय ना ते थारयता. आमच्या गांवांत बिल्डर येवपाचे काय ना ते थारयता. लँड प्रायसीस सारखे आसपाचे, कमी आसपाचे, वाडपाचे ते थारयता. मायग्रंट पॉप्युलेशन गोंयांत घेवपाचे काय ना ते थारयता. हॉस्पिटलांत वचून आमकां थंयसर हेल्थ केअर फेसिलिटी मेळटले काय ना ते थारयता. भुरग्याक आमच्या पास आउट जावन काम मेळपाचे काय ना ते थारयता. तेका पगार कितलो आसपाचो ते थारयता. रस्ते बरे आसपाचे काय व्हडक्यान पडोन मरपाचे ते थारयता. एवरी सिंगल पॉलिसी is designed by this political system, and every single policy affects our life. Yes or no? Personal life. So we are not away from politics. हे politics म्हणले आम्ही, आणि politics हे असे धरू नका की politics is dirty just because आम्ही त्या dirty लोकांक सोडला म्हणून ते dirty झाला. आम्ही पयस रावला. म्हाका politics नाका, हे उतारूच wrong. हे उतार आम्ही काढून म्हाका बाबा ते politics नाका म्हणून आयज त्यांच्या फेल्ड पॉलिसी, अनपढ लीडर, करप्ट लीडर,
क्रिमिनल लिडर जेंका आम्ही चूज केला थंय बसयला, असेंब्लीन बसयला, पंचायतीन बसयला आणि आम्ही एज्युकेटेड बरे लोक गांवा खातीर कितें करपी, गांवाक लागून मागपी, बरे चिंतपी लोक सिस्टमाच्या भायर आसा. दॅट इज वाय आयज आमकां हांगा संडेचे येवन ही मिटींग अटेंड करची पडटा आनी म्हाजी लेक्चरां आयकची पडटा. येस ऑर नो? सो प्लीज पॉलिटिकली एक्टिव्ह हांव म्हणटा तुमी खंयच्या पॉलिटिकल पार्ट्या वांगडा भोंवा म्हणून, बट तुम्ही जेन्ना वोट करता दॅट वोट डिसायड्स युअर पर्सनल लायफ. एवरी सिंगल वोट तुमचो भुरगो येत रावतलो काय ना हे तुमचे वोट डिसायड करतले. सो नेक्स्ट टाइम जेन्ना वोट मारतले हो आमचो तो तुमचो तो बरो, तेणी आमगेर येवन च्या पिला, म्हाजी सर्टिफिकेट केला, म्हाका म्हापसा वयताना लिफ्ट दिला, असले हेका लागून वोट करूं नाका प्लीज. बारीक बारीक उपकार तो कोण तुमचेर बेश्टे उपकार करपाक येना. तो तुमचे वोट घेवन आपूण करोडपती जाता आनी तुमकां बारीक उपकारांनीच दवरता. हे उपकार न्हू ते तेजी ड्युटी. आनी कोणें सांगना ताका येवन काम कर म्हणून तो करता. आतां आमकां कोणें सांगना हांगा मिटींग घे म्हणून, आमी येयला न्हू. आतां हांव तुमचे कडेन वोट मागपाक शकना, म्हाका उमेद आसा म्हणून हांव येयला. म्हाका दिसता हांवें लोकांक एज्युकेट करपाचें म्हणून येयला, पूण हांव हांगा येयला म्हणून हांव तुमकां सांगपाक शकना हांव हांगा येयला फुडले फावट म्हाकाच वोट मारपाक जाय देवाची शपथ घ्या म्हणून. हांगा हांव तुमकां ब्लॉक करपाक शकता आतांच हांगा. हा देवा कडेन आसा फुडले फावटी आरची वोट मारा. नो, वोटींग इज तुमचो रायट, तुम्ही चिंतपाक जाय. एवरी वोट आयज आमी हांगा जर ही परिस्थिती जाल्या, हे कन्स्ट्रक्शन येयला, लँड कन्वर्जन जाला, आमच्या भुरग्यांक जॉब ना, भायर वयचे पडटा. आतां तुमी पळयला गल्फ कंट्रीज आमचे कितलेशे भुरगे गल्फाक आसात, कुवेट आसा, बारेन आसा, दुबय आसा. आयज कितें जाला थंय? वॉर जाला आनी आमचे पेरंट्स, तेंच्या भुरग्यांचे पेरंट्स आसतले, फ्रेंड्स आसतले, आयज ते चिंते ना ते भुरगे सेफ आसतले ना, कितें जातलें आनी वॉर वाडटले कितें, हे सगळी चिंता. आयज कित्याक आमच्या भुरग्यांक भायर वयचें पडला, आवय बापायक जाणट्यांक सोडून UK आनी कित्याक वयचें पडला? बिकॉज आमच्या सरकारान इंडस्ट्रीज हाडले. तेन्ना काँग्रेस सरकारान इंडस्ट्रीज हाडले, पूण इंडस्ट्रीजान आमच्या भुरग्यांक काम दवरपाक लागून दिवपाक लागून पॉलिसी करूंक ना, सॅलरी स्ट्रक्चर पॉलिसी करूंक ना. आयज जर ते जाल्ले, बरी सॅलरी दिल्ली, कंपल्सरी भुरग्यांक जर आमचे स्कील डेव्हलपमेंट केल्ले, कंपल्सरी कामाक लायल्ले, तेंचो सगळो रिपोर्ट घेतलोलो, जे कंपनीज आसा तांकां जे एम्प्लॉयमेंट आनी एम्प्लॉयर आनी एम्प्लॉई जे गॅप आसा ते ब्रीच केल्ले, सगळें जाल्ले. आमचे भुरगे आमच्याच गोंयांत रावपाचे. गोंय सोडून वचपाक कोणाक उमेद ना? आसा कोणाक उमेद? कोणाक ना. पूण ती पॉलिसी फेल्ड असल्या कारणान, फेल्ड लिडर, फेल्ड पॉलिटिकल पार्टीज, फेल्ड पॉलिसीज तेंच्यांनी केले म्हणून हे जाले. सो फायनली वयतना इतलेंच सांगता, वोट जेन्ना मारतले विचार करून मारा. बिकॉज ते वोटिंगेक लागून आमकां हांगा त्रास काडचे पडटा, फुडें त्रास काडचे पडपाक जायना. सो सगळे जाणां वांगडा रावन आमचो गांव वाटोवया. आनी पयलीं म्हटल्यार आमचे कपेल आमकां जाय हो मुवमेंट आसा हो वाड्या वाड्यार व्हरून पयले स्वतेर आमचे कपेल साल्वार करया. आनी नेक्स्ट जे प्रोजेक्ट येता गांवांत ते सगळे ब्लँकेट बॅन करून स्टॉप करया. देव बरें करूं. थँक्यू सो मच.